हॅलो, माझा आवाज येतोय का बघा? हॅलो हॅलो हॅलो. येस सर, आवाज येतोय तुमचा. ठीक ठीक, ओके. आपले ट्रेनर कोण कोण जमा झाले त्याच्यामध्ये? ट्रेनर कोण आहेत? हे आयफोन गेस्ट म्हणून कोण जॉईन झाले त्यांनी रिनेम करा स्वतःला. माझ्या बरोबर बघा आता योजना बर्वे मॅडम आहेत, अनुसया शिंदे, अस्मिता नगराळी, अश्विनी शिंदे, पूजा निकम, सुनीता पाटील, अपर्णा कदम. ते आयफोन गेस्ट वाले कोण आहेत? आयफोन गेस्ट त्यांनी चेक करा, रिनेम करा स्वतःला. प्रज्ञा शिंदे, स्नेहल शिंदे, नाही स्नेहल गमे, राजश्री काय, उज्ज्वला चौधरी, पाली, ओके, अश्विनी अंबारे, गीतांजली. ठीक आहे. ट्रेनर सगळे आले का? ट्रेनर बघा, ट्रेनर कोण कोण आहेत? ओके, जॉईन होतात बरेचसे जण. ते चालू केली मी, स्टार्ट केली. हॅलो, ट्रेनर सगळे जॉईन झालेत का बघा एकदा. ट्रेनर बरं, चला एकेकाने सुरुवात करूया आता आपण. योजना बरोबर मॅडम, थोडीशी माहिती द्या बरं, काय आहे आपला आजचा विषय? योजना बरोबर. हॅलो हॅलो, माईक आवाज पोहोचतोय तुमचा? हा, तुमचा आवाज मला पोहोचतो, पण मला ज्याला कुणाशी बोलायचंय, मयुरी चौधरी मॅडम. येस सर, मी बोलत आहे. येस येस, थोडस सुरुवात करा. काय तुमचा इश्यू आहे झूमचा? सर, माझ्या पाचही सेटिंग व्यवस्थित माहिती आहे मला. झूम लिंक बनवता सुद्धा येते, पण मला प्रॉब्लेम असा आहे की मी जेव्हा रिकरिंग मीटिंग बनवत आहे तेव्हा मला ते करताना, आपण सपोज 15 तारखेला जर मीटिंग बनवली आणि 17 तारखेची मीटिंग सेट केली की 17 पासून माझी मीटिंग डेली व्हायला पाहिजे, तर ती मीटिंग आजच्या म्हणजे 15 तारखेपासूनच व्हायला सुरुवात होऊन जाते आणि दर 1 तासाने त्याचा वेळ बदलतो. म्हणजे जसं मी टाइम फ्रेम सेट केलेली आहे की 1 ते 1.5 तासाची, तर ते आतापासून म्हणजे सपोज आता झालेले तुमचे 16:05 म्हणजे 4:05, तर ती 4:05 ते 5 सपोज 15-20 पर्यंत ती परत सेट होईल. परत दुसऱ्या 2 मिनिटाने सेम सेट होते. बरोबर बरोबर, ठीक आहे ठीक आहे, ओके. हा एक इश्यू आहे. गुड, छान, चांगली गोष्ट आहे. हे बघा, मीटिंग ओनली ट्रेनर साठी नाहीये, पण ट्रेनर इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी ते आलेत की नाही विचारतोय. मीटिंग ही इन जनरल सगळ्यांसाठी आहे, ठीक आहे. ट्रेनर्स आज महत्वाचे की फॅक्टर असणार आहेत, त्यामुळे ट्रेनर्स आलेत की नाही मी फक्त विचारतोय. मीटिंग सर्वांसाठी आहे, ओपन टू ऑल, म्हणजे फ्रँचायझीसाठी आहे, ठीक आहे. नवीन फ्रँचायझी असतील, जुने फ्रँचायझी असतील, सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी माईक ओपन करता येईल अशी मी सेटिंग चालू ठेवलेली आहे. ज्यांना ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी प्रश्न थोडे आधी मांडून घ्या, म्हणजे मी एकेकाचं उत्तर व्यवस्थित देता येईल मला, ठीक आहे. प्रश्न कुणाला आहेत बघा, जसं की आता मयुरी मॅडम आपल्याशी बोलल्यात. प्रश्न कुणाला आहेत त्यांनी आत्ता लगेच जॉईन करा, माईक ओपन करा, कॅमेरा पण चालू करू शकता तुम्ही. अश्विनी मॅडम, यस, बोला, माईक कॅमेरा ओपन करा. नमस्कार सर. येस मॅडम. सर, माझा प्रॉब्लेम असा होतोय की जेव्हा आपण झूम मीटिंग ऑन करतोय त्यावेळेला ना अचानकच मीटिंग मध्ये बंद पडते आणि प्रिपेअरिंग मीटिंग सुरू होतं, ते हँग पडल्यासारखं. हा, ठीक आहे. आणखी हे सारखं होतं का कधीतरी होतं? नाही, सतत होतंय. मी तुम्हाला मागे पण बोलले होते, पण तुम्ही जेव्हा जॉईन केलात ना त्या दिवशी झालीच नाही. मीटिंग झाली नाही? नाही, म्हणजे ते हँग झालं नाही ते प्रिपेअरिंग मीटिंगचं. आहे का? तर मी बोललो तर झालं नाही, असं कसं व्हायचं? तुम्ही म्हटलं होतं त्याला मीटिंग जॉईन करायला सांगा, तुम्ही जॉईन केलं तर ते मीटिंग प्रिपेअरिंग मीटिंग म्हणून हँग झालंच नाही असं. म्हणजे दर मीटिंगला मी यायला पाहिजे, है की नाही? येस. आणि परत आपण पीपीटी शेअर करतो ना, तर पीपीटी शेअरिंगच्या वेळेस जास्त करून होतं ते, किंवा मी एखादी फोटो शेअर करते, एखादा व्हिडिओ शेअर करते, अशा वेळेस मीटिंग येत ते सर्कल फिरायला लागतं मध्ये, म्हणजे हँग पडल्यासारखं एकदम असं. बरं, आता हा नेटवर्कचा इश्यू असतो, नेटवर्कचा. तर तो कधी कधी येतो, नेहमी यायला लागला असेल तर मग त्याचा सिरियसनेस जरा बघावा लागतो, ठीक आहे. सिरियसनेस बघण्यासारखंच आहे ते, नेटवर्क इश्यू नाहीये काही. बरं, ठीक आहे, आपण तेही चेक करूया. ओके, गुड, छान. चला, हा एक प्रश्न लक्षात आला. आणखीन कोणाचा काय प्रश्न आहे बघा? सर, माझा अजून एक प्रश्न आहे. येस.
बोला. सर आपला जो मेसेज असतो आपण मीटिंग ऑन केल्यानंतर मीटिंग सुरू आहे आणि मेसेज करतो तेव्हा चॅट विथ होस्ट अँड को होस्ट ठेवतो आपण जनरली, जेणेकरून त्यांचे मेसेज फक्त आपल्याला दिसले पाहिजेत, सर्व पालकांना नाही दिसले पाहिजे. तर ती एक सेटिंग सर मला बघायची आहे, कारण मी काल माझी मीटिंग ऑन होती आणि मला दिसतच नव्हते कोणाचे चॅट, कोणाचाही चॅट दिसत नव्हता आणि मग एव्हरीवन केल्यानंतर मला ते चॅट दिसायला लागले. आणि सेकंड थिंग सर मला प्रॉब्लेम असा आला, माझा व्हिडिओ पण ऑन होता, सर्व होतं, पण मला स्पॉटलाइट व्हिडिओ करता येत नव्हता माझा, म्हणजे तो ऑप्शनच नव्हता तिथं पार्टिसिपंट मध्ये. ओके ओके, हा पण प्रॉब्लेम आपण बघूया. ठीक आहे. येस सर. ओके, सारिका मॅडम म्हणतात हँड रेस केलाय, त्यांचा काय इश्यू आहे? येस मॅम, येस सर. ऍक्च्युली मीटिंग मध्ये काय झालं, लिंक सेम सगळ्यांना सेंड केली होती, पण काही जणांना प्रॉब्लेमच दाखवत होता की ते जॉईनच होत नव्हते. त्याच्यातले काही जण पुन्हा जॉईन झाले सेम लिंकवर, पण मग तरी काहींना जॉईन नाही होता आलं. तर तो काही कळलाच नाही मला इश्यू की तो कसा झाला, त्यांना कसं काय नाही जॉईन होता आलं. बरोबर, तो इश्यू असतो समोरच्या बाजूनी, म्हणजे जो कोणी जॉईन करतोय त्याच्या बाजूनी परमिशनचा इश्यू असतो. ते पण आपण बोलूया व्यवस्थित, मी तुम्हाला सांगतो वन बाय वन. ठीक आहे. ओके गुड, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. आणखीन कोणी आहे का बघा, प्रश्न कोणाचे आहेत? विचारा लवकर. हॅलो सर. येस येस. हा, तर ना ग्रुपवर लिंक पाठवली ना, तर म्हणजे फक्त 1-2 मुलांना जातच नाहीये. ते बोलतात कॉल करून, मॅडम आज क्लास नाहीये का, आपला लिंक नाही आलीये. बाकी सगळ्यांना गेलेली असते, फक्त 1-2 मुलांना जात नाही. मग त्यांना पर्सनल मध्ये त्यांचा कॉल आल्यावर मग पाठवावा लागतो. ते ग्रुप मध्ये आहेत का सामील? ग्रुप मध्ये आहेत, ग्रुप मध्ये असून सुद्धा त्यांना लिंक जात नाही फक्त. आणि ते फक्त एक कधीतरी होतंय, 1-2-4 स्टुडंट बरोबरच होतं ते फक्त. बरं ठीक आहे, ते एकदा बघायला लागेल. आणखीन काय इश्यू आहेत का बघा? डुमरे मॅडमचा काय इश्यू आहे का? सर माझा एक प्रॉब्लेम होतो की म्हणजे मी आता न्यूज फ्रँचायझी आहे, तर मला रेकॉर्डिंग आपलं जे असतं ते आपण कुठे बघू शकतो, तो एक मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला माहिती नाही अजून की आपले जे मीटिंग रेकॉर्ड होतात ते कुठे बघायचे. ठीक आहे, चांगला प्रश्न आहे, ते पण आपण व्यवस्थित बघूया. ठीक आहे. ओके, प्रतिभा माळी मॅडम बोला. प्रतिभा माळी मॅडम, माईक ओपन करा. हा हॅलो सर. हा बोला की. सर याच्या आधी मी बऱ्याच वेळेला घेतलेले आहेत डेमोला, मध्ये कधी मला याच्या आधी प्रॉब्लेम होता. आज एका पेरेंटना असं झालेलं की त्यांना प्ले स्टोअर पण ओपन होत नाहीये, झूम ऍप डाउनलोड होत नाहीये त्यांना. हा म्हणजे झूम ऍप आपलंच ओपन होत नाहीये, जॉईनिंग करता येत नाही त्यांना. ठीक आहे, तेही बघताय. बाकी अजून कोणाचा विषय आहे बघा? भाग्यश्री सावंत मॅडम, यांचा काही इश्यू आहे का? गुड आफ्टरनून सर, आवाज येतोय का? येतोय सर. लेक्चर सुरू असताना आणि डेमो सुरू असताना असं बरेचदा होतं की स्क्रीन पूर्ण ब्लँकच होते, म्हणजे जातेच ती, आपण लॉक करतो तसं. तर ते बऱ्याचदा होतं आणि मग मुलं तिकडून सांगतात की स्टॉप झाला व्हिडिओ, स्टॉप झाला. तर हे कशामुळे होत असेल? नेटवर्कचा इश्यू. बाकी काही नाही ना मेजर? नाही मेजर काही नाही, पण हा नेटवर्कचा इश्यू मेजरच आहे. मेजर तोच आहे. ओके, ते पण बघूया आपण, ते सुद्धा आपण व्यवस्थित बोलूया वन बाय वन. ओके. डुबरे मॅडमचा विषय झाला का? हँड रेस केलाय? हो झाला सर. ओके, हँड डाऊन करा तो हँड रेस झालेला. अजून कोणाला काही इश्यू आहे का? सर मला आहे, माझं नाव स्नेहल माने. बोला. ऍक्च्युली मास्टर क्लास झाला, मास्टर क्लास मध्ये फक्त 8 ते 9 लोक अटेंड होतात. त्याच्यानंतरचे 2 ते 3 लोकांचा नंतर मला फोन आला की तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. ठीक आहे, चालेल, तोही विषय बघूया आपण. प्रेरणा पवार म्हणतात स्क्रीन रेकॉर्डिंग कशी करायचे? स्क्रीन रेकॉर्डिंग का करायचं तुम्हाला? स्क्रीन शेअरिंग म्हणायचंय का स्क्रीन रेकॉर्डिंग म्हणायचं? प्रेरणा पवार मॅडम. हा, स्क्रीन रेकॉर्डिंग. हा सर. नाही पण स्क्रीन रेकॉर्डिंग कुठं लागतं तुम्हाला?
तर स्टेटसला ठेवायला वगैरे म्हणजे ते ऍक्च्युली रेकॉर्डिंग हे करायला. पण मग ते तुमचं मीटिंग रेकॉर्डिंग करा ना. ते तुमचं मीटिंग रेकॉर्ड पण होत नाहीये सर. ते मला पण तो इश्यू येतोय. तो त्याचा प्रो option प्लॅन आहे असेल का तर तुमचा? सांगा. सांगतो मी तुम्हाला. आज सांगतोय आज त्यासाठीच आपण ही मीटिंग घेतली. आज हर Actually आमचं प्रकारचा पण फर्स्ट टाइमच आहे तर आम्हाला सांगा ते क्लिअर. येस सगळं त्यासाठीच आपण घेतली ही मीटिंग. पूजा निकम मॅडम, प्रश्न काय विचारा. ओके सर. माझं काय होतंय, मी जेव्हा पीडीएफ शेअर करते ना त्यावेळी ना ती मीटिंग एंड होते आणि पुन्हा मीटिंग जॉईन करा असं बोलतंय. पण म्हणजे बऱ्याच वेळा असं होतंय. पीडीएफ कधी शेअर करता तुम्ही? पीपीटी म्हणजे शेअर आपलं करता? सॉरी, आपण पीपीटी शेअर करतो ना डेमो मध्ये, तर त्यावेळी ना ती 1 ते 2 मिनिटं पीपीटी व्यवस्थित दिसते. म्हणजे आपल्याला पण दिसते आणि समोरचे जे जॉईन झाले त्यांना पण दिसते. आपण ज्यावेळी ते 2 ते 3 मिनिटाच्या पुढे गेलं तर ते पुन्हा म्हणजे मीटिंग एंड होते आणि पुन्हा रिजॉईन होते. असं प्रॉब्लेम होतोय. म्हणजे पीपीटी जेव्हा शेअर करतो त्यावेळी हा प्रॉब्लेम येतो. पीपीटी शेअर नाही करत तोपर्यंत काही नाही होते, व्यवस्थित चालते. पण पीपीटी शेअर म्हटलं की मग ते पेरेंट्सला मीटिंग एंड होते, पुन्हा रिजॉईन करावं लागतंय, पुन्हा एंड होते, रिजॉईन करावं लागतंय, असं होतंय. आता हे सगळ्या पॅरेंट बद्दल होतंय का फक्त एका दोघांबद्दल? सगळ्यांबद्दल होते. आणि 1-2 असे आहेत की त्यांना जॉईनच होत नाही. म्हणजे त्यांना मी सांगितलं, तुम्ही जे सांगितलं होतं ना परमिशन, तर ते त्यांच्या मोबाईल मधून परमिशन पण अलाव केली, पण ते तरी पण त्यांना जॉईनच नाही होते मीटिंग. ठीक आहे, ते सगळं आपण आज कव्हर करून घेऊया. चालेल. ओके. ठीक. ओके. अजून कोणाचा काही इश्यू आहे का बघा? बोलून घ्या पटकन. इश्यू कुठले आहेत आपल्याला परत लक्षात ठेवून त्या इश्यूवर सॉल्युशन मिळालं पाहिजे. येस बोला मॅडम. अनुसया शिंदे सर. मी अनुसया शिंदे. मीटिंग आपण ज्यावेळेस शेड्यूल करतो ना त्यावेळेस पहिल्यांदा कॅलेंडर ऑफ करतो, त्यानंतर ऍड कॅलेंडर करायचं असतं. तर त्यावेळेस त्यावर क्लिक केल्यानंतर होत नाही ते, म्हणजे म्हणतात की कॅलेंडर अपडेट नाहीये. आणि पीपीटी शेअर करताना पण पहिल्यांदा पीपीटी एकदम लहान दिसते किंवा एखादा कोपरा दिसतो थोडस, आणि डबल शेअर करावी लागते पीपीटी. ओके. हे 2 प्रश्न आहेत. ठीक आहे. बर. हॅलो सर, बोलू का मी? हा बोला. सर मी विद्या म्हस्के. हा 2 गोष्टी आहेत. नवीन बरंच अपडेट झालेला आहे, त्याच्यामध्ये AI चं सेटिंग दाखवतंय. सो तुम्ही एकदा पूर्ण फ्लो चार्ट सांगा की जो आम्हाला इझी पडेल. आणि दुसरी गोष्ट, क्लाउड रेकॉर्डिंग जे फुल होतंय ते परत डिलीट करून नवीन रेकॉर्डिंग कसं मॅनेज करायचंय. म्हणजे आधीचे मीटिंग रेकॉर्ड होत आहेत त्याने ते स्टोरेज फुल होतंय आणि नवीन रेकॉर्डिंग त्याच्यात दिसत नाही. सो ती एक सेटिंग की जेणेकरून 8 दिवसाचं रेकॉर्डिंग आपोआप डिलीट होईल आणि नवीन रेकॉर्डिंग विजिबल होईल. हा एक प्रॉब्लेम सॉर्ट करून द्या. बर. ठीक आहे. आता कसं आहे, बाकी जणांचे काही प्रश्न आहेत का बघा. नेहल देवकर. सर गुड आफ्टरनून. मला मॅडमनी आता एक क्वेश्चन विचारलेला होता. सेम मलाही तसाच प्रॉब्लेम येतो की ज्या वेळेला मीटिंग चालू असते, होस्ट अँड को होस्टला आपण ज्या वेळेला सिलेक्ट करतो त्यावेळेला ऍक्च्युली ते समोरचे जे पॅरेंट्स आहेत त्यांना ती जे चॅटचा जो ऑप्शन आहे ना तो पूर्ण हे होतो, म्हणजे विजिबल नाही, माहिती नाही त्यांना, तो चॅटच करता येत नाही म्हणजे आमच्यासोबत. तर मी मग ग्रुप मीटिंग साठी करून ठेवते, म्हणजे ग्रुप मीटिंग टू ऑल साठी करावं लागतो, तेव्हाच मग तो सगळ्यांना चॅट करता येतं. तर आपण कसं 1 to 1 चॅट ठेवतो ना होस्ट आणि स्टुडंट साठी, तर तिकडे ग्रुप मीटिंग चॅट ऑन करून ठेवावा लागतो. तो प्रॉब्लेम येतो मला. ठीक आहे. गुड. छान. अजून कुठले प्रॉब्लेम आहेत? सर मी सुनीता पाटील बोलते सर. हा बोला. सर मी तुम्हाला दुपारी प्रॉब्लेम शेअर केला होता की ऍक्च्युअल काय होतं की मी 5 मिनिटं मीटिंग जॉईन केली, 7:05 झाले, मग एकही पार्टिसिपेंट जॉईन नाही झाला. सर्व सेटिंग केले होते, म्यूट ऑफ, वेटिंग रूम ऑफ वगैरे. मग पालकांचे मला फोन यायला लागले, मेसेज यायला लागले. मग ते म्हणते की आम्ही जॉईनच होऊ शकत नाही. मग मी त्यांना बोलले तुम्ही त्या लिंकवर पुन्हा रिसेंड करा आणि मग तुम्ही जॉईन व्हा. मग बऱ्याच जणांनी त्यांनी ट्राय करून जॉईन झाले.
काही पालकांना काय सांगत होते की तुम्ही पासकोड सांगा असे म्हणत, मग त्यांनी खूप ट्राय केल्यानंतर ते जॉईन झाले. काही जॉईनच होऊ शकले नाही आणि काही जॉईन होत होते तर त्यांना स्क्रीन दिसत नव्हती, फक्त आवाज येत होते. ठीक आहे, चालेल. हा पण प्रश्न आपल्या लक्षात आलेला आहे. गुड, ठीक. अजून कुणाचे काय प्रश्न आहेत का बघा? हो, मी कविता जाधव सर. माझं पण आहे की सेम जेव्हा झूम ऍप पण डाउनलोड करायला सांगतो आणि त्या सोबतचा जेव्हा व्हिडिओ पण पाठवलेला असतो तरी बोलतात की डाउनलोड पण होत नाही, आणि नंतर जेव्हा जॉईनचा पण टायमिंग असतो मीटिंगची लिंक क्रिएट करून त्यांना जर पाठवली तर एक तर पॅरेंट्स होते, त्यांना खूप इच्छा होती, पण कंटिन्यू 1 तासाची पूर्ण मीटिंगची जी लिंक आहे ती क्रिएट केली, 1 तास मी ऑन होते तिथे मीटिंग मध्ये, पण तरीही त्यांना तिकडून त्यांना लिव्ह मीटिंगचा ऑप्शन दिसत होता, पण मी इकडनं त्यांना दिसतच नव्हते. हा ऑप्शन झाला, हा प्रॉब्लेम झालेला. ठीक आहे, याचाही विषय आपण घेऊया. चालेल. अजून कुणी आहेत का बघा? सर मला बोलायचंय. अंकिता सुर्वे. बोला की. सर मला पण एक असाच इश्यू येतोय की माझा तर कालपासूनच मास्टर क्लास ऍक्च्युली चालू झाला आहे, तर काही पॅरेंट्सला ना मीटिंग म्हणजे आमच्याकडे वायफाय कनेक्शन आहे मॅडम, तरी सुद्धा मीटिंग जॉईन करायला देतच नाहीये, म्हणजे प्रोसेसिंग कंटिन्यू दाखवतंय, आणि मी त्यांना परत लिंक पाठवली तरी सुद्धा ते लोक जॉईन होऊ शकत नव्हते. आणि मला क्लासमध्ये पण काय येतं ना की त्यांना डायरेक्टली ऑप्शन जातोय की लिव्ह मीटिंग म्हणून, पण मी माझ्या साईडनी मी काही असं कशावर क्लिक नाही होते सर, तर ते प्रॉब्लेम काय येतात हे विचारायचं होतं. आणि बाकी सगळे विद्यार्थी तुमच्या सोबत असतात, हे थोडेच आहेत ना? हो 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 हो, तोही एक विचार करतात आपल्याला. ठीक. अजून कुणाला प्रश्न आहेत का? पटकन विचारा. भाग्यश्री सावंतचा विषय झाला का? हँड रेस केलाय. हा सर, आणखी एक विचारायचं होतं. एक ऍडमिशन झालंय ऑलरेडी, आणि त्यांचं काय होतंय की ते म्हणतायत मॅडम तुमचा आवाज येतो, म्हणजे लेक्चरला डेलीच्या तुमचा आवाज येतो, पण तुमचा व्हिडिओ स्टॉप झालेला असतो. म्हणजे माझ्या मुलाला आवाज तुमचा अगदी शब्द समजतो, पण तुमचा व्हिडिओ मात्र स्टॉपच असतो. तर ते बाकी मुलांना तसं होत नाही, बाकी मुलांना माझा व्हिडिओ विजिबल असतो आणि आवाजही छान येतो, फक्त त्यांच्या एकाच बाबतीत तसं होते. तर त्यांच्याकडून प्रॉब्लेम असेल की माझ्याकडून? बहुतेक करून त्यांच्याकडूनच प्रॉब्लेम असतो, तुमच्याकडून नसणार. त्यांना मी बोलले, पण ते म्हणतात मग ह्याच्यावर सोल्युशन काय? तर मग त्यासाठीच आपण आज मीटिंग घेतलेली आहे. सोल्युशन काय, तर हे सोल्युशन आपण आता देऊया. ओके, थँक्यू. प्रशांत खंदारे कोणी आहेत? प्रशांत खंदारे या आयडी वरनं कोणी जॉईन झाले बघा. प्रश्न कुणाला आहेत का? झाले आता प्रश्न? हॅलो सर. येस येस, श्वेता फडतरे. हा सर, मी श्वेता फडतरे बोलते. बोला. सर, माझ्या क्लासमध्ये डेली क्लासमध्ये लिंक सगळ्या विद्यार्थ्यांना जॉईन करून क्लास व्यवस्थित होतो. फक्त एक स्टुडंट जी आहे ती क्लास जॉईन करते, पण तिचा व्हिडिओ बंद राहतो किंवा मग तिला अनम्यूटच करता येत नाही. जेव्हा आपण तिला अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवतो, तिला अनम्यूट करायला सांगतो, तर तिच्याकडून अनम्यूट होतच नाही. आणि एके दिवशी म्हणजे 2-3 वेळा असं झालं की मी तिला सांगितलं तुमच्या झूमच्या परमिशन्स दिल्या नसतील, तुम्ही कॅमेरा आणि ऑडिओच्या सगळ्या परमिशन्स द्या. तर त्या सगळ्या परमिशन्स देऊन सुद्धा त्यांना क्लासमध्ये असा प्रॉब्लेम होतो. आणि दुसऱ्या मोबाईलवरून जॉईन केलं तर व्यवस्थित क्लास होतो तिचा, पण जेव्हा ती जुन्या मोबाईलवरून जॉईन करते तर तिला असा प्रॉब्लेम येतो की अनम्यूट होत नाही किंवा व्हिडिओज बंद राहतो, असं नेहमी होतं तिच्या बाबतीत. ठीक आहे, चालेल. आता ह्या बाबतीत तुम्ही विचार करू शकता की सेटिंग तर त्याच आहेत, पद्धत तर तीच आहे, आणि तरी सुद्धा तिला दुसऱ्या मोबाईल मधनं जॉईन करता येतंय, जुन्या मोबाईल मध्ये करता येत नाही. याचा अर्थ कुठेतरी त्या जुन्या मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेटेड नाही. ते सॉफ्टवेअर नव्या पद्धतीला हार्डवेअरला सपोर्ट करत नाही. हा, तर मग त्यामुळं काय होतं की अशा वेळेला तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि त्यामुळं अशी काही गरज नाहीये की त्यांना त्या जुन्याच मोबाईलवरनं जॉईन करावं लागेल. जर त्यांना पॉसिबल असेल तर त्यांना सांगायचं नव्या मोबाईलचा वापर करा. ऍक्च्युली तिची लिमिट असते आणि तो फोन आल्यानंतर मिळतो तिला, तोपर्यंत क्लास तिचा असाच ठेवावा लागतो. कोणी बोलतंय का बघा?
हा सर, मी हा पाटेकर सर बोलतोय. पाटेकर सर बोला. हा सर, माझा असा प्रॉब्लेम की एका विद्यार्थीने नेमका आवाज ती बोलल्यानंतर आम्हाला आवाजच येत नाही कोणाला, म्हणजे मला पण येत नाही आणि कोणत्याच विद्यार्थ्याला येत नाही. आणि त्या अगोदर आपलं बोलणं झालं होतं की माझा जो मोबाईल आहे नवीनच विवोचा, तर आपलं त्याच्यातून नेमका आवाज त्यांना जात नाही, असा एक पहिला प्रॉब्लेम होता. तो आता सॉल्व्ह झालाय, म्हणजे ऑटोमॅटिक झाला. परंतु एक विद्यार्थिनी आहे ती बोलल्यानंतर कोणालाच आवाज येत नाही, मला पण येत नाही आणि बाकीच्या पण विद्यार्थ्यांना येत नाही. तर मग काय प्रॉब्लेम असावा? त्यांनी परमिशन दिलेली नसती त्यांच्या ऑडिओला. हा, हे मी सांगितलं होतं त्यांना, म्हणजे दिले ते बोलले दिले सगळे परमिशन दिल्यात, पण तरी पण हा आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, आता त्याचंही सॉल्युशन मी सांगतो तुम्हाला. आपण मीटिंग मध्ये अटेंड राहा. ठीक आहे. ओके सर, थँक्यू सर. ओके, गुड, छान. मला वाटते की भरपूर जणांचे प्रश्न आलेले आहेत आणि सगळ्यांच्या प्रश्नांचा मला थोडासा गोषवारा कळलेला आहे. मी आता थोडस तुम्हाला जी काही माहिती आहे ती द्यायला सुरुवात करतो. प्रत्येकाने लक्ष देऊन बघा आणि ऐका, समजून घ्या. झूम चालवणं ही काही फार मोठी अवघड गोष्ट नाहीये. झूम मध्ये तुम्ही जेवढे जास्त एंटरटेन राहाल, तुमचा जेवढा जास्त चांगला वापर कराल, तेवढं तुम्हाला चांगलं ते यूज करता येणार आहे. ओके, आता प्रश्न फक्त एवढा आहे की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची माहिती नाहीये आणि त्यामुळं त्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला अडचणी येत आहेत. एवढंच काय, प्रश्न फक्त सुरुवातीच्या काही परमिशनचा आणि छोट्या छोट्या इंटरफेसचा माहिती नसल्याचा इश्यू आहे. ओके, आता आपण 1 बाय 1 परमिशनचा इश्यू आहे तो आधी सॉल्व्ह करून घेऊया. चला, मी आधी तुम्हाला एक माझा जो स्क्रीन आहे तो शेअर करतो. ठीक आहे, एंटायर बार. ठीक आहे, माझा आवाज येतोय का? येस. ओके, आता बघा झूमचा इश्यू काय काय येतो. पहिलं गोष्ट झूम चालू कसं करायचं किंवा त्याच्या परमिशनचा इश्यू आपण पहिला हँडल करूया. तुम्ही असाल किंवा तुमचे विद्यार्थी असाल, या दोघांसाठी एक कॉमन सेटिंग लागते परमिशनची. ज्या मोबाईलचा माईक म्हणजे तो चांगला वर्क करतो, ज्या मोबाईल मध्ये कॅमेरा जो सेल्फी कॅमेरा आहे तो चांगला वर्क करतो, त्याला प्रॉब्लेम येत नाही. तरी सुद्धा लोक जेव्हा झूम इन्स्टॉल करतात त्यावेळेला काही गरजेच्या परमिशन आहेत त्या देत नाहीत आणि त्या न दिल्यामुळं प्रॉब्लेम्स. मग आपण काय करायचं, त्यांना सांगायचं की तुम्ही तुमच्या झूमला काही परमिशन द्या. आता परमिशन द्या म्हटल्यानंतर काय काय करता येतं, पहिला सोपा मार्ग समजून घ्या. या पद्धतीला तुम्हाला दुसरे अनेक मार्ग आहेत, शॉर्टकट करता येत, पण आणखीन सोपा मार्ग हा आहे की त्या झूमच्या आयकॉन वरती त्यांना ओपन करायला सांगायचं नाही. लक्षात घ्या, झूम तुम्ही ओपन करायचं नाहीये, त्याच्यावरती बोट धरून ठेवायचंय, लॉंग टॅप करायचा केवळ 3 सेकंद. 3 सेकंद तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं का असे ना, तिथं गोलामध्ये आय बटन दिसतं बघा, गोल राऊंड असतो आणि त्या गोलामध्ये आय बटन दिसलं का तुम्हाला सगळ्यांना? ऍप इन्फो नावाचं बटन दिसतंय का? हो सर. ओके, तर या ऍप इन्फोचं बटन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या मोबाईलमध्ये कुठल्या ना कुठल्या वेगळ्या पद्धतीने असू शकतं. काही ठिकाणी नुसतं ऍप इन्फो असा शब्द लिहिलेला असतो, ते गोल आय बटन नसतं, शब्द नुसता लिहिलेला असतो. एकूण काय, आपल्याला ऍप इन्फो मध्ये जायचं आहे. ठीक आहे, कसं गेलो मी? ऍप वरती आयकॉन वरती 3 सेकंद बोट दाबून धरलं, त्यावेळेला मला जे टॉपला मेनू आले त्याच्यामध्ये मला ऍप इन्फो नावाचं बटन शोधायचं आहे. ते पहिलं सापडलं, लवकर सापडलं तर वेल अँड गुड, नाही सापडलं तर या पद्धतीने मी शोधतो. आता शोधल्यानंतर काय करायचं, ऍप इन्फो मध्ये गेल्यानंतर मला परमिशन शोधतात. बघा, प्रत्येकाला माहिती असेल ऍप परमिशन इथं असतात. आता होतं काय, एक तर प्रत्येकाने फक्त ठराविक काही परमिशन अलाउड केलेले असतात आणि काही परमिशन नॉट अलाउड झालेले असतात. या नॉट अलाउड परमिशन मध्ये फोनची, कॅमेराची, माईकची, लोकेशनची, कॉन्टॅक्टची अशी सगळी परमिशन नॉट अलाउड झालेली असते. आता हे बरोबर आहे की आपण त्यांना फक्त माईक ओपन करा म्हटलं तर माईकची परमिशन द्या, कॅमेरासाठी कॅमेराची परमिशन द्या, असं आपण त्यांना सांगू शकतो. पण बाय डिफॉल्ट आपण सगळ्या परमिशन जरी त्यांना सांगितलं की तुम्ही ऑन करा, तरी याचं काही फार मोठं नुकसान नाही. ह्याच्यातनं हॅकिंग बिकिंग काही फारसा प्रकार घडत नाही, शक्यतो प्रॉब्लेम नसतो. त्यामुळं
सरसकट त्यांना म्हणायचं सगळ्या परमिशन ऑन करा. आणि ऑन करायची पद्धत काय आहे, पहिला नंबरचा जो ऑप्शन आहे ऑल अलाउचा तो ओपन, त्याला टॅप करायचं, बाहेर यायचं. दुसऱ्या परमिशन जी काय ती अलाउ ओनली व्हाईल युजिंग ऍप म्हणलं आहे. थोडक्यात काय बाकी सगळे शब्द आहेत, एकूण फक्त आपल्याला अलाउ हा शब्द पकडायचा, अलाउ घ्यायचं, अलाउ करायचं, बाहेर यायचं. सगळ्या परमिशन अलाउ झाल्या पाहिजेत. हे तुमच्या प्रत्येक स्टुडंटनी करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, स्टुडंट असेल, तुम्ही टीचर असाल, सगळ्यांनी सगळ्या परमिशन अलाउ करणं गरजेचं आहे. ओके, हा पार्ट समजला का व्यवस्थित? ओके, समजला का? एक दुसरा हो सर. ओके, परमिशन हा पार्ट तुम्ही लक्षात घेतलाय. तुम्ही असाल, तुमचे स्टुडंट असाल, सगळ्यांच्या परमिशन अलाउ असल्या पाहिजेत, सगळ्या परमिशन, एकही सोडू नका. तर दुसरा प्रॉब्लेम, जे कोणी म्हणतात की माझं स्क्रीन शेअरिंग होत नाही. स्क्रीन शेअरिंग कोण करतं? टीचरच करतो. टीचर करताना काय करायला लागतं बघा, फारसे आता आजकाल बरेचसे कॉमन आपल्याला झाले. थांबा, हॅलो, अननेसेसरी माईक ओपन करू नका पाटीकर सर. तर जे फ्रँचायझी आपली पीपीटी शेअर करतात त्यांना ओव्हर दी अदर ऍप्स नावाची परमिशन द्यावी लागते. ती समजून घ्या. OVER असा मी शब्द जेव्हा टाईप करतो, सर्च करतो, त्यावेळेला माझ्या मोबाईल मध्ये मला काही परमिशन्स येतात. तर हे परमिशन्स काय आहेत? डिस्प्ले ओव्हर दी अदर ऍप्स. बघा, डिस्प्ले ओव्हर दी अदर ऍप्स पाहिलं का तुम्ही सगळ्यांनी? बऱ्याचशा लोकांचे परमिशन आता सेमच असतात, त्यामुळं हा ऑप्शन सगळ्यांना येईल. जर कुणाला ऑप्शन हा येत नसेल तर त्यांना थोडस सर्च करायला लागेल त्यांच्या मोबाईलच्या सेटिंग प्रमाणे त्यांना काय ऑप्शन येतो. डिस्प्ले ओव्हर अदर ऍप हे ऍप आपल्याला आलं पाहिजे परमिशन. ही परमिशन आपल्याला ओपन करायची आहे 2 ऍप साठी. 2 ऍप प्ले, जिथं झूम सुद्धा आहे आणि आपलं मायक्रोसॉफ्ट 365 हे ऍप सुद्धा आहे. ठीक आहे. आता मी जेव्हा झूम ओपन करेन त्यावेळेला मी काय करेन, या पद्धतीनं झूम मी शोधून घेईन. ठीक आहे, झूम, या झूमला मी ही परमिशन देणार आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर M365 जे आहे ते मी शोधणार. वाचून घ्या, M365 को पायलट दिसतंय का? M365 को पायलट याला सुद्धा मी परमिशन देणार आहे. ऍज अ टीचर, ऍज अ फ्रँचायझी आपल्याला ही दुसरी सेटिंग करणं गरजेचं आहे. स्टुडंटनी, पॅरेंटनी ही सेटिंग करायची नाही. त्यांना याचा उपयोग नाही, त्यांना याची गरज नाही. हे फक्त टीचरनी करायचं आहे. क्लिअर आहे? ओके सर. करायला समजलं तुम्हाला? 2 सेटिंग टीचरनं करायच्या, 1 सेटिंग परमिशनच्या बाबतीत स्टुडंटनी करायची. आता दुसरी गोष्ट, सर प्लीज बाकीच्यांना म्यूट करा. स्क्रीन कोण आहे रे? बाकीच्यांनी म्यूट करा, ज्यांना बोलायचं नसेल त्यांनी म्यूट करा. ओके, आता झूमच्या बाबतीमध्ये दुसरा प्रश्न, मीटिंग अरेंज करताना. त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आपल्या सगळ्यांपैकी अनेक जण अजूनही प्लॅन अपग्रेड करण्यासाठी वेबवरनं प्लॅन मारतात, बरोबर आहे? तुम्हाला माहिती असेल कदाचित किंवा नसेल, एक ऍप मध्ये बघा, फक्त ऍप मध्ये काही लोकांना अपग्रेड नाव अशी ही पट्टी येते. माझी ही मीटिंग पॉसिबल असेल तर तुम्ही बघा, या प्रकारची पट्टी जर तुम्हाला दिसत असेल तुमच्या ऍप मध्ये तर तुमच्यासाठी ती गुड न्यूज आहे. तुम्हाला याच्यामुळं जबरदस्त प्लॅन मिळणार आहे. वर्षभरात तुम्हाला फक्त 4-4.5 हजार रुपये मिळतंय. याच झूम साठी तुम्हाला वर्षभरासाठी 18,000 रुपये द्यायला लागते. फक्त या प्लॅन मुळे तुम्हाला इथं स्वस्त मिळणार आहे.
आता प्रॉब्लेम असा आहे की ही मी केलंय हे. गुड गुड छान. ज्यांनी केलं असेल त्यांच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे. प्रॉब्लेम फक्त असा आहे की ज्यांनी यापूर्वी कधीही तो प्लॅन घेतला नव्हता वेबवरनं त्यांना ती ऑफर येतच नाहीये, आणि ज्यांनी घेतलाच नव्हता त्यांना ती ऑफर येते ठराविक पद्धतीने. ज्यांनी पहिल्यांदा केलं होतं, मध्ये बंद केलं होतं, अशाने ती ऑफर येत नाहीये. ऑफर आली नाही तर त्याला काही पर्याय नाही. ऑफर येत असेल तुमच्या ऍप मध्ये तर जेव्हा केव्हा असेल तेव्हा ती करून घ्या. तरी समजून घ्या काय आहे. इथं तुम्हाला 4,000 समथिंग काही डॉलरचा रेट दिसतोय, अॅन्युअल दिसतोय, मंथली दिसतोय. इथं मंथली चूज करू नका. इथं तुम्ही अॅन्युअलचा प्लॅन निवडा आणि ट्राय फॉर फ्री 14 दिवस जो काय आहे तो क्लिक करा. ह्याच्यानं काय होतं बघा, दुसरी एक फायद्याची गोष्ट, एक तर तुम्हाला इथं हे बघा, एक तर तुम्हाला इथं 4,390 वर्षासाठीचा प्लॅन मिळतोय. हा प्लॅन तुम्ही युपीआय माध्यमातून सुद्धा, युपीआयच्या माध्यमातून सुद्धा रिचार्ज करणार आहात. ठीक आहे, एकच मिनिट स्टॉप. काय चॅटिंग आहे या प्लॅनशी करावं लागणार. ओके, हे बघा माझं काय नाही आता स्क्रीन शेअरिंग चालू आहे, त्यामुळे तुमचे प्रश्न मला आता लगेच घेता येणार नाही. ज्याला प्रश्न आहे त्यांनी माईक ओपन करून बोला. ठीक आहे. हा, तर तुम्हाला सांगायचं काय मुद्दा होता, या प्लॅन मध्ये काय लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 2025 पर्यंत माझा हा प्लॅन चालू राहणार आहे असं मला तो इथं सांगतोय. याच्या अगोदर मी जर प्लॅन कॅन्सल केला तर माझ्या गुगल पे, फोन पे ज्याच्यातनं मी परमिशन देईन त्याच्यातनं तो पुढच्या वर्षाचे पैसे कट करणार नाही. ही एक गोष्ट, कारण की ज्या वेळेला आपण सबस्क्राईब म्हणू येईल त्यावेळेला मी ऑलरेडी त्याला परमिशन अशी देईन की पुढच्या वर्षीचे पैसे तू ऑटोमॅटिकली काढून घे. ओके, आता आपण काय म्हणतोय की हा जो प्लॅन त्यांनी चालू केला आणि पुढच्या वर्षापर्यंत माझा प्लॅन चालू आहे, ते वर्ष संपायच्या आधी मी जर त्याचं सबस्क्रिप्शन कॅन्सल केलं तर पुढच्या वर्षीचे पैसे तू माझे घेणार नाही. पुढच्या वर्षी मला घ्यायचंय की नाही त्याचा डिसिजन मी मॅन्युअली घेईन. आणि मी जर तसं केलं नाही तर पुढच्या वर्षीचे पैसे तो वर्षाच्या हिशोबाने ऑटोमॅटिकली गुगल पेतनं काढून घेईल. आता इथं धोका आहे थोडासा. धोका असा आहे की समजा पुढच्या वर्षी ही ऑफर नसेल, 4-5 हजाराची ऑफर नसेल आणि त्यावेळेला जर प्लॅन वाढला, जर किंमत वाढली तर तुम्हाला त्या रकमेनं बिल पडेल आणि ते तुम्ही कॅन्सल करू शकणार नाही. त्यामुळे थोडस सावध राहा, थोडस माइंड मध्ये ठेवा की आपला प्लॅन कधी संपतोय आणि तो त्याच्यानुसार आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे. याच्यामध्ये फायदा सुद्धा आहे, त्याच्यामध्ये रिस्क सुद्धा आहे. तोटा नाहीये, लक्षात घ्या. असं तसं तुम्हाला पुढच्या वर्षी करायचंच आहे, पण ते तुमच्या नकळत होऊ नये म्हणून तुम्हाला इथं रिस्क काय ही क्लिअर सांगितलेली आहे. तुम्हाला लक्षात आली का? एकदा कन्फर्म करा मला, रिस्क काय आहे लक्षात आली का? तुम्ही जेव्हा या पद्धतीनं पेमेंट कराल त्यावेळेला रिस्क ही आहे की तुम्ही ऑटो पे साठी परमिशन देता. ऑटो पे याचा अर्थ पुढच्या वर्षी ज्या काही रकमेनं त्याचा प्लॅन असेल तो तुम्हाला ऑटो पे होईल. मग तो 15,000 असेल, 18,000 असेल, 20,000 असेल, आपल्याला माहित नाही. पुढच्या वर्षी त्याचं जे काही बदलेल रेट त्यानुसार तुमचे पैसे कट होतील. फक्त मी तुम्हाला यासाठी सांगितलंय की ही ऑफर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही याचा फायदा घ्या. 5,000 मध्ये तुम्हाला इथं वर्षभराचा प्लॅन मिळतोय, ही खूप फायदेशीर गोष्ट आहे. तुमचे बरेचसे पैसे वाचतात. दुसरी गोष्ट, क्लाउड रेकॉर्डिंग तुमचं 10 GB मिळते तुम्हाला आणि 20-30 मिनिटाची जी टाइम लिमिट आहे ती सुद्धा संपतीये, बंद होतीये. तुम्हाला परमनंट तुमची मीटिंग जी ती 30 तासापर्यंत चालू शकते. म्हणजे एकच मीटिंग 30 तास कंटिन्यू, 40 मिनिटाची लिमिट संपली. हा फायद्याचा मुद्दा आहे. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके, लक्षात आलं? चालेल, लक्षात आलं असेल तर येस टाईप करा. स्क्रीन शेअर साठी त्यासाठी मी दाखवतो तुम्हाला. आता बघा, पहिलं म्हणजे मीटिंग कशी शेड्यूल करायची याचा फार प्रॉब्लेम आहे लोकांना.
इथं बघा, मी जे तुम्हाला म्हणलं होतं की तुम्ही इथं मोर मध्ये जाऊन ही बघा पट्टी तुम्हाला दिसते का, अपग्रेड टू प्रो. इथून नाही दिसले तर तुमच्या जो काय प्रोफाईल येतो त्या प्रोफाईल मध्ये सुद्धा ही पट्टी दिसेल. जोवर तुमचं हे बेसिक असं दिसतंय की नाही चित्र, बेसिकच्या ठिकाणी लायसन्स येत नाही तोवर तुम्ही तो प्रो प्लॅन घेता नाहीये, समजून चला. बाकी सगळ्या सेटिंग तुमच्या काही अवघड नाहीये. आता पुढची गोष्ट, शेड्यूल करताना आता ही मीटिंग मी शेड्यूल करतोय, प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्या. मीटिंगचं नाव तुमचं जे काय असेल STJ क्लास, मी इथं डमी नाव टाकतोय, ठीक आहे. आता मी इथं डेट टाकतोय. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, डेट आपली आजची टाकू शकता किंवा पुढची सुद्धा टाकू शकता. उदाहरणार्थ माझा क्लास आता शनिवार रविवारी आहे, तर मी पुढच्या दिवसाची डेट घेणार आहे. मला आजची डेट घ्यायची गरज नाहीये, मी डेट बदलू शकतो. पाठीमागच्या डेट मी घेणार नाहीये, आजपासून पाठीमागच्या डेट घेणार नाहीये, पण उद्याची, परवाची, 8 दिवसानंतरची कधीचीही मी डेट घेऊ शकतो. आता काय म्हटलंय मी, माझी मीटिंग आज नाहीये, माझी मीटिंग उद्या आहे. उद्याची तारीख घे, स्टार्ट डेट, बरोबर आहे, स्टार्ट डेट. त्याच्यामध्ये ही 5 वाजताची चालेल, मला संध्याकाळी 5 वाजताची मीटिंग मला चालेल, मला काय अडचण नाही. आणि ती मीटिंग किती वाजेपर्यंत चालणार आहे, तर 6 वाजेपर्यंत. मी ठरवतोय की ती मीटिंग माझी 6 वाजेपर्यंत चालली पाहिजे. आता तो काय म्हणतोय, 40 मिनिटाची लिमिट मला आहे, तुम्हाला आता करायचंय का अपग्रेड. आता माझी नसेल, जरी माझा प्रो नसेल तरी मी इथं नॉट नाव म्हणलं तरी ते मीटिंग घेत. ते फक्त रिमाइंडर करतंय की तुम्हाला ती लिमिट आहे, तुम्ही तो टाइम जास्त निवडलाय. मग प्रो मध्ये करताय का असं तो विचारतोय. बंधन नाहीये, करू नका म्हटलं तर चालतं त्याला. ते टायमिंग त्याने घेतलं, ओके. पुढे त्यानं म्हणलंय रिपीट. ही मीटिंग तुमची किती दिवस आणि कशी चालायची हे तुम्ही ठरवायचंय. आता माझी मीटिंग जर फक्त एकच दिवस चालणार असेल तर मी त्यांना म्हणेन रिपीट करू नको, म्हणजे नन, NONE म्हणजे रिपीट करू नको. आजची एकच मीटिंग चालणार आहे तर मी नन म्हणेन. पण समजा माझं जर असं म्हणणं आहे की ही मीटिंग दररोज चालणार आहे तर मी दररोज एव्हरी डे असा पर्याय निवडेन, ओके. डेली असं म्हणलं इथं. आता असं जर कुणाचं म्हणणं असेल की मला डेली घ्यायची नाहीये पण आठवड्यातल्या कुठल्या तरी एका दिवशी घ्यायची आहे, तर तो आठवड्यातला एक दिवस निवडतो. आठवड्यातले म्हणजे महिन्यातले 2च आठवडे घ्यायचे, महिन्यातले कुठलेही 2च आठवडे घ्यायचे तर ते मी तसं निवडेन. एव्हरी मंथ, महिन्यातनं एकदाच, किंवा एव्हरी इयर, वर्षातनं एकदा, असे त्यानं पर्याय दिलेले. हे प्रॅक्टिकल नाहीये पण दिलेत त्यानं ऑप्शन, त्याच्या गरजेनुसार त्याने ठरवले. आता मला सांगा, तुमचा जो काही क्लास आहे तो आठवड्यातनं एक दिवस तर नाहीये, आठवड्यातनं 2 दिवस पण नाही, आठवड्यातनं कुठले तरी 3 दिवस आहे. मग अशा वेळेला आपली गडबड होते, गोंधळ होतो. आपण सरळ एव्हरी डे हा पर्याय निवडायचा. एव्हरी डे, आपण एव्हरी डे म्हणलं म्हणून काही बिघडत नाही, आपण एव्हरी डे म्हणलं म्हणून काही बिघडत नाही. भरपूर मीटिंग आल्या म्हणून गोंधळून जायचं काही कारण नाहीये. आपल्याला कुठली मीटिंग वापरायची हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आता पुढे बघूया. एंड रिपीट म्हणजे हे रिपीट चक्र कधीपर्यंत चालू ठेवायचंय याचा तो बाय डिफॉल्ट त्यानं दिवस ठरवलेला नाहीये. रिपीट फॉर एव्हर असं आपण म्हणू शकतो, किंवा ठराविक दिवस, साधारणतः 31 जुलै पर्यंत मी जर त्याला सांगितलं तर 31 जुलै नंतर तो असं हे रिपीटचं चक्र चालू ठेवणार नाही. मग आता तुम्ही ठरवा, तुम्हाला कायमसाठी ठेवायचंय का ठराविक महिन्याचं ठरवायचंय. जितकं तुम्ही कमी ठरवाल तेवढं तुमच्या मीटिंग शेड्यूल मध्ये कमी मीटिंग दिसतील, गोंधळ कमी होईल. पण टाइम टू टाइम तुम्ही काय करा, त्याच मीटिंगला पुन्हा दुसऱ्या तारखांपर्यंत वाढवत चला. ठराविक 8-8 दिवसाच्या, 9-9 दिवसाच्या, 10-10 दिवसाच्या तुम्ही तयार करा, किंवा पाहिजे तर एका महिन्याच्या तयार करा. आणि तेवढ्याच मीटिंग पुरतं तुम्ही एंड रिपीट ते ठरवून घ्या. माझ्या मते 7-8 दिवस किंवा महिना, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही बनवत बसू नका. गोंधळ जास्त होईल, कन्फ्युजन जास्त होईल. ठीक आहे. आता बघा,
मी एंड रिपीट ठरवलंय 31 जुलै पर्यंत. म्हणजे काय, माझी एक मीटिंग ज्याचं नाव असेल STJ क्लासेस, ती दररोज 5 वाजता सुरू होईल, 6 वाजता संपेल. ही एकच मीटिंग कायम चालू राहणार आहे. मला रोज नवीन मीटिंग बनवायची गरज पडणार नाहीये. एक गोष्ट झाली. आता इन्व्हाइटी वगैरे करायची गरज नाहीये. त्यानंतर मीटिंग पासकोडची गरज आहे. आता पासकोड काय ठेवायचा, आमच्या पद्धतीनुसार आम्ही सिंपल पासकोड ठेवतो, 1 2 3 4 ठेवतो. लक्षात घ्या, तुम्हाला सांगायला सोपं, एकामेकाला जर कळला नाही पासकोड त्याला लक्षात ठेवायला सोपं. 1 2 3 4 हा बदलून ठेवायचा कंपल्सरी, प्रत्येकाने तो ठेवा. इथं काही फार मोठी काही सिक्रेट गोष्ट नाहीये ज्याचं त्यानं पासकोड लक्षात ठेवून त्याचं त्यानं यावं. ओपन टू ऑल आहे, पण इथं सिस्टीम आहे त्याच्यामुळे आपल्याला पासकोड हा द्यावा लागतो. सिंपल 1 2 3 4 ठेवा सगळ्यांनी. ओके, कुणी जर विचारलं पासकोड काय आहे, पासकोड मला विचारतोय, तर तुम्ही सांगाल पटकन 1 2 3 4 टाका, तुम्ही जॉईन होताय. ओके, आता पुढची गोष्ट बघा, एनेबल वेटिंग रूम आहे. तुमची मीटिंग कोणताही विद्यार्थी कधीही जॉईन करू शकतो आणि म्हणून ही मीटिंग रूम ऑफ ठेवायची, वेटिंग एनेबल करायची नाही. दुसरी गोष्ट, चुकून तुम्ही अलाउ ओनली ऑथेंटिकेटेड युजर असं म्हणलं, इथं जर मी असं ओपन केलं, त्याला क्लिक केलं तर काय होत बघा, इथं जर मी त्याला ओपन केलं तर फक्त त्यानं लॉग इन केलेलं असेल. कोणी पालकांनी जर स्वतः त्या झूम मध्ये अकाउंट तयार करून त्यानं साइन इन केलं असेल, असाच व्यक्ती झूम मध्ये येऊ शकतो. आता हर पालकाला एवढं काही माहिती नसतं, नॉलेज नसतं, त्यानं पहिल्यांदा तुमच्यासाठी झूम डाउनलोड केलेलं असतं, त्यामुळे एवढी त्याला कष्ट द्यायची गरज नाहीये. आपण कायम हा ऑप्शन बंदच ठेवायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कंटिन्युअस मीटिंग चॅट हे राहणारच आहे. पोस्ट व्हिडिओ ऑन आहे का ऑफ आहे ते तुम्ही ठरवू शकता. तुमचा व्हिडिओ तुम्ही मीटिंग चालू केल्या ऑन असावा, असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑन करा. तुम्हाला पार्टिसिपेंटचा व्हिडिओ ऑन झालेला पाहिजे मीटिंग चालू असताना, असं जर पाहिजे असेल तर ते ऑप्शन चालू ठेवा. त्याच्यानंतर ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये काय जायचं असेल तर बघा, अलाउ पार्टिसिपेंट जॉईन बिफोर होस्ट. आता इथे समजून घ्या, तुम्ही मीटिंग चालू करायच्या आधी तुमचे पार्टिसिपंट त्या मीटिंगला येऊन बसू देत का, असा हा ऑप्शन आहे. आता तुम्ही ठरवायचे तुमच्या मीटिंग सुरू करायच्या आधी कोणाला येऊन बसू देत, त्यांना जॉईन करू देत का, तुम्ही जॉईन केल्याशिवाय, तुम्ही स्टार्ट केल्याशिवाय ती मीटिंग चालू होऊ नये, अशी काही पद्धत आहे का. तुम्हाला जो ऑप्शन निवडायचा त्यानुसार चला. उदाहरणार्थ इथे जर मी निवडले ऑफ, तर याचा अर्थ होतो मी मीटिंग सुरू केल्याशिवाय, त्या मीटिंग मध्ये मी असल्याशिवाय कोणी दुसरा त्याच्यात जॉईन होऊ शकणार नाही. पण माझं म्हणणं असेल काही हरकत नाही, त्यानं जॉईन करू दे, मला थोडासा वेळ लागला तर मी तो येऊन बसू दे, तर मी तो पर्याय ओपन ठेवेन, ऑप्शन ऑन करेन. ठीक आहे, त्यानंतर ऑटोमॅटिकली रेकॉर्ड मीटिंग हा ऑप्शन येतो. बघा, पहिली गोष्ट ऑटोमॅटिकली रेकॉर्ड मीटिंग हा ऑप्शन येतो. आता रेकॉर्डिंगचं लोकेशन काय निवडायचं समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही प्रो प्लॅन घेत नाही झूमचा, तोपर्यंत तुम्हाला लोकल कॉम्प्युटर असा पर्याय दिसतो. तोपर्यंत तुम्हाला लोकल कॉम्प्युटर असाच पर्याय दिसतो. जर तुमचा प्रो प्लॅन असेल तर तुम्हाला रेकॉर्ड ऑन क्लाउड असा पर्याय पण दिसतो आणि तोच पर्याय निवडायचा कंपल्सरी. रेकॉर्ड ऑन लोकल कॉम्प्युटर हा पर्याय चुकीचा आहे, तो वापरला तर त्याच्यात कायम प्रॉब्लेम्स येतात, रेकॉर्ड प्रॉपर होत नाही, वन साइडेड काहीतरी होतं. त्यामुळं रेकॉर्ड ऑन क्लाउड हा पर्याय कायम वापरायचा. रेकॉर्डिंगचं लोकेशन रेकॉर्ड ऑन क्लाउड हा पर्याय वापरायचा. ते कसं बघायचं, कुठं बघायचं आपण बघणार आहे थोड्या वेळात. अप्रूव्ड ऑर ब्लॉक एंट्री फॉर युजर्स फ्रॉम स्पेसिफिक कंट्री ऑर रिजन. म्हणजे काय, समजा मला भारतातलेच लोक पाहिजे आणि अमुक एक देशातले लोक माझ्या मीटिंग मध्ये नको आहेत असं माझं म्हणणं असेल तर मी तिकडे जाणार आहे. अर्थात हा ऍडव्हान्स पर्याय, याच्यापुरता आपल्याला जायची काही गरज पडत नाही, आपण ते बघणार नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट, बाय डिफॉल्ट झूम तुम्हाला या सगळ्या मीटिंगची रेकॉर्डिंग नोंद त्याच्या कॅलेंडर मध्ये करा असं म्हणतंय. मी इथं मुद्दामून रेकॉर्डिंग ऑफ करणार आहे. कॅलेंडरचा पर्याय मी ऑफ करतोय. आता हे मी का करतोय,
कारण की मला या मीटिंगची काही पार्ट घ्यायचे, माहिती घ्यायची आहे, ती कॉपी करायची. बरोबर आहे. आता बघा, माझा क्लास मीटिंगच तयारी केलेली आहे, बाकी खाली सगळं ठरवलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का? रिपीट हा जो मुद्दा आहे क्लिअर झाला का सगळ्यांना? ओके. आता मी इथं डन मेसेज करतो. डन मेसेज केल्यामुळे काय झालं, माझी मीटिंग तयार झाली, मीटिंगची काही पार्ट्स तयार झाले, हेच मला माझ्या स्टुडंटला पाठवायचे आणि म्हणून मी म्हणणार आहे ऍड टू कॅलेंडर. बघा, ऍड टू कॅलेंडर म्हणणार आहे. आता माझ्याकडे त्यानं बाय डिफॉल्ट कुठलं कॅलेंडर सेव्ह ठेवलं नाहीये, म्हणून मला तो चूज करायला लावतोय मीटिंगचं कॅलेंडर कुठलं निवडायचं. ठीक आहे. आता मीटिंगचं कॅलेंडर जेव्हा मी निवडेन त्यावेळेला एक कॅलेंडर मी कुठलं तरी निवडेन. ठीक आहे. आणि त्यानुसार रिक्वेस्ट नॉट फाउंड. मग आता काय करायला लागेल मला, असं जर मी इन्व्हाइट केलं ना तर मला फक्त लिंक पाठवायला लागेल. त्याच्याऐवजी मी ऍड टू कॅलेंडर करेन. माझं कॅलेंडर दुसरं जे चालतं ते मी बघेन. माझं दुसरं कॅलेंडर चालतं हे इव्हेंट कॅलेंडर माझं चालतं, जे याला चालतं. ठीक आहे. आलं का? हे व्यवस्थित लक्षात आलं? एकाने मला एरर दाखवला, मी दुसरीकडे गेलो. सगळ्यांच्या लक्षात आलं का? सर मी बोलू का एक? बोला की. हॅलो हा बोला. सर ऍक्च्युली तिथे हे न करताना वरती एडिट ऑप्शन आहे ना, म्हणजे तिथे जर क्लिक केलं तर सर डायरेक्ट आपण कॉपी पेस्ट मीटिंग करू शकतो. कुठं म्हणताय? एडिट मध्ये का? इथं ना? हा वरती कोपऱ्या, हा तिथे. हेच की मी तेच दाखवतोय तुम्हाला. हा जो पर्याय पहिला पर्याय ना तो मी वापरतो. नाही सर एडिट केल्यानंतर परत एकदा डन केलं ना डायरेक्ट मीटिंगच येते. कॅलेंडरला परत एकदा ऑफ करावं लागेल आणि मग त्यानंतर डिरेक्टली मीटिंगची आयडी क्रिएट. म्हणजे येऊन जाऊन परत तेच करायला लागतंय. नाही सर ऍक्च्युली आज डायरेक्टच ओपन होते सर, मी ऍड टू कॅलेंडर करतच नाहीये. ठीक आहे, ज्याचं त्याला जे सोपं पडत असेल ते करता येईल. सांगायचा मुद्दा काय आहे की त्याला ते नाही जमलं, त्याच्या मोबाईल मध्ये एखाद्याच्या मोबाईल ते नाही जमलं, तर ही पद्धत लक्षात घ्या. ऍड टू कॅलेंडर केल्यानंतर अशी एक मीटिंगची लिंक तयार होतीये. आता ह्यामध्ये मी एडिट करणार आहे. बरोबर. आता हा काय म्हणतोय, तुम्ही जे चेंजेस कराल ते एका मीटिंग पुरते ठेवू का सगळ्या इव्हेंट साठी ठेवू? तर मी त्याला म्हणणार सगळ्या इव्हेंट साठी ठेवू. ओके. आता इथं मला काय करायचंय, मला काही सेटिंग बदलायची नाहीये. त्याला मी सांगितलं मला सेटिंग बदलायची म्हणून मी सेटिंग बदलणार नाहीये. मी काय करणार आहे, हा मेसेज फक्त कॉपी करणार आहे. ओके. मला हा जो काही मेसेज आहे हा मी फक्त याला कॉल करणार आहे. ओके. सिलेक्ट ऑल, कॉपी, आणि आता हा मेसेज मी माझ्या व्हॉट्सअप वरती शेअर करणार आहे. ठीक आहे. माझं जे काय व्हॉट्सअप असेल त्या व्हॉट्सअप वरती मी शेअर करणार आहे. कसा शेअर करणार आहे, असा इथं मी मेसेज कंट्रोल V, साधारणतः कॉपी पेस्ट जे तुम्ही करता त्या पद्धतीनं करणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, ही तर बेसिक मीटिंग आहे, बेसिक माझी माहिती आहे. याच्यामध्ये मी वेगवेगळे ऑप्शन्स ऍड करू शकतो चॅटिंगच्या दरम्यान, या बदलण्याच्या दरम्यान. म्हणजे काय, नमस्कार माझं नाव श्रीनिवास दामले आहे किंवा अजून काही असेल मला म्हणायचं. ठीक आहे. तर हे सगळे मॅटर मी इथं का टाकेन, कारण की बघा, नमस्ते, माय नेम इज. आता हे मी तुम्हाला का दाखवतोय, म्हणजे काय, तुमच्याकडे एखादा जर जुना कुठला मेसेज असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही सगळी गोष्ट सांगताय, सगळी बातमी सांगताय, सगळी माहिती सांगताय, आणि तेच तुम्हाला कॉपी पेस्ट करायची असेल तरी सुद्धा ते तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही ते करा. ठीक आहे. तुम्ही ते करा. आणि म्हणून मी इथं तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीने हा मेसेज एडिट करायचा आणि मग तुम्ही तुमच्या स्टुडंटला पाठवायचा. आता बाय डिफॉल्ट हा मी मला पाठवून घेतलाय, YOU ला मी पाठवून घेतलाय, हे पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मी हा मेसेज कुणाला पाठवायचा आहे हे मी ठरवू शकतो. माझा कुठला ग्रुप असेल, माझा कुठला इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल त्याला मी पाठवणार आहे.
ठीक आहे. आता परत आपण येऊया झूम मध्ये. ठीक आहे, तर झूम मध्ये आलो आपण. ठीक आहे, ठीक आहे. आता प्रश्न कुणाचे काय काय होते? तुमचा व्हिडिओ दिसतोय, त्यांचा व्हिडिओ दिसत नाही, असे जे प्रॉब्लेम आहेत त्याला मी आता तुम्हाला सांगतो काय काय. समजा आता ही मीटिंग माझी स्टार्ट मी करतोय रॅन्डमली, मी आता समजते की मीटिंग स्टार्ट करतो. ओके, ही मीटिंग जेव्हा स्टार्ट होतीये त्यावेळेला बघा काय काय येतं. प्रिपेअरिंग टू मीटिंग, बरोबर आहे. माझं नेट जर चांगलं असेल तर याच्यामध्ये अडचण काही येत नाही. नेटचा इश्यू कसा सॉल्व्ह करायचा ते आता आपण नंतर बघूया. आता बघा, माझा कॅमेरा चालू आहे, माझा माईक चालू आहे, त्यामुळे ही मीटिंग व्यवस्थित चालू आहे. ओके, आता इथून स्क्रीन शेअरिंगच्या ऑप्शन वरती आपण येतो. स्क्रीन शेअरिंगचे वेगवेगळे जे ऑप्शन आहेत त्यातला फक्त आपण स्क्रीन हा एक ऑप्शन निवडला. आता इथं बरेचसे जण कन्फ्युज होतात. काही लोकांना अजून माहित नाही ही पद्धत काय चालू झाली आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती, पण आता सुरू झाली आहे. तो काय म्हणतो की ही जी रेकॉर्डिंग आहे किंवा कास्टिंग आहे ही मी एंटायर स्क्रीन निवडू का सिंगल झूम ऍप साठी निवडू. तर आपण कायम एंटायर स्क्रीन निवडायचं आणि स्टार्ट म्हणायचं. ज्याला हा ऑप्शन येत नाही त्याला काही काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे, आता ही मीटिंग जेव्हा स्टार्ट होतीये त्याच्यानंतर आपण या स्क्रीन वरती जे काही दाखवू शकतो, नीट लक्षात घ्या, या ग्रीन बॉर्डरच्या मध्ये आपण जे काही दाखवू ते समोरच्याला दिसणार आहे. हा मेन प्रिन्सिपल आहे. आणि इथं जे बटन आहेत, एक त्रिकोणी बटन आहे, एक गोल बटन आहे, एक चौकोनी बटन आहे, ते फक्त आपल्याला दिसणार आहे, समोरच्याला दिसत नाही. आता आपण मग याचा फायदा काय घेतो? याचा फायदा घेतो आपण आपला पीपीटी रन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट M365 जे आहे ते आपण ओपन करतो आणि आपली पीपीटी जी आहे ती आपण रन करतो. बरोबर आहे. आता समजा इथं माझी एक पीपीटी आहे. आता हा पार्ट त्याला दिसतो, त्याला काही पर्याय नाही, पण त्याला पीपीटी तर दिसती. सर्वात महत्वाची गोष्ट, तुमची पीपीटी त्याला शेअर होतीये, तुमची पीपीटी इथं स्टार्ट होतीये. आता ही पीपीटी अशा पद्धतीने आलेली आहे. बघा, पीपीटी आली पण आपलं काम नाही सुरू झालं. पीपीटी अजून अशी दिसेल तर त्याचा आपल्याला उपयोग नाही. पीपीटी प्ले झाली पाहिजे. बघा, नाही तर समजून घ्या, पीपीटी समोर दिसतीये म्हणजे काम झालं नाही. पीपीटी प्ले करायला लागते. ती कशी प्ले करायची? तर प्रेझेंट नावाचं जे बटन आहे ते आपण क्लिक करणार. ओके, काही वेळेला तुम्हाला पीपीटी डायरेक्ट चालू होईल, काही वेळेला तुम्हाला ती प्ले करावी लागेल. प्ले केली तर या पद्धतीने ते स्टार्ट होईल. स्टार्ट झाली, बरोबर आहे. त्या माणसाने, तो जो काही व्यक्ती आहे, मुलगा आहे, तो त्याचा मोबाईल आडव्या पद्धतीने पकडेल, त्याला ती फुल स्क्रीन मध्ये दिसेल. तुम्ही मग आता 1 by 1 पीपीटी सरकवणार आहात आणि त्यावेळेला पीपीटीचे पेजेस त्याला दिसणार आहे. हॅलो, अननेसेसरी माईक ओपन करू नका. मी म्यूटची सेटिंग तुम्हाला यासाठी दिली आहे, अनम्यूटची सेटिंग, की तुम्हाला अचानक कुठे प्रश्न पडला तर तुम्ही मला विचारू शकाल. ठीक आहे, परमिशन साठी या. तुमचे प्रश्न माईकच्या स्वरूपात घ्यावं, म्हणजे माईक ओपन करून घ्या. माझ्याकडे काय आहे, प्रत्येक वेळेला लक्ष देता येणार नाही मला. ओके, चला आता काय म्हणलंय आपण, की पीपीटीचं सगळं सुरू झालं. आपल्याला मीटिंग ऑफ करायची असेल तर आपण ही मीटिंग ऑफ करायची. त्याच्यातनं काय झालं, पीपीटी ऑफ झाली पण स्क्रीन शेअरिंग अजूनही चालू आहे. ठीक आहे, आता मी ही पीपीटी शेअरिंग बंद केलं, परत बाहेर पडलो आणि आता माझं परत झूम मी चालू केलं. ओके, जेव्हा मी झूम मध्ये येतो त्यावेळेला मला हा एक ऑप्शन आहे, मी आता माझं स्क्रीन शेअरिंग ऑफ करू शकतो. 1 by 1 सगळ्यांनी लक्षात द्या. आता माझं जेव्हा मी स्क्रीन शेअरिंग ऑफ करेन तेव्हा माझा स्क्रीन त्यांना दिसणार नाही,
माझा व्हिडिओ त्यांना दिसेल. सध्या मी व्हिडिओ चालू केला नाहीये. आता माझा व्हिडिओ जो आहे तो त्यांना दिसेल. माझी पीपीटी शेअरिंग मी बंद केलं म्हणून त्यांना माझा व्हिडिओ दिसणार आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला मी ही मीटिंग पण बंद करेन त्यावेळेला आपली मीटिंग स्टॉप होईल. कशी मीटिंग स्टॉप होईल? आपण एंड म्हणलं की आपल्याला एंड मीटिंग फॉर ऑल असा शब्द दिसतो. तोच मी क्लिक करेन तेव्हाच मीटिंग एंड होईल. ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक फ्रँचायझी एक शुद्ध चूक मोठी करतात की ते व्हॉट्सअपच्या मेसेजवर जातात आणि त्यांनी शेअर केलेली मीटिंगची लिंक ते व्हॉट्सअप वरून सुरू करतात. जसं की इथं काही टीचर इथून मीटिंग चालू करतात आणि त्या मीटिंग मध्ये ते स्वतःच गेस्ट बनतात. लक्षात घ्या, त्या मीटिंगचा त्या लिंकचा होस्ट जर मी आहे तर ती मीटिंग चालू करायला मला कंपल्सरी झूम मध्ये गेलं पाहिजे. व्हॉट्सअप वरनं लिंकला क्लिक करून तुम्ही मीटिंग चालू केली तर मीटिंग चालू होईल खरी, पण त्या मीटिंगचा मालक मी नसेल. लक्षात घ्या. आणि अशा वेळेला तुम्हीच त्या मीटिंगचे मालक नसल्यावर एंड करायचा ऑप्शन तुमच्याकडे नाही आला तर तुम्हाला असं वाटेल की मग गोंधळ झाला कसा. बरोबर? म्हणजे तो मीटिंगचा मालक ऑलरेडी कोणतरी वेगळा बनलेला दिसतो, जो की होस्ट वेगळा कोणतरी बनलेला असतो आणि त्यानं मीटिंग एंड केल्याशिवाय तुम्हाला त्या मीटिंग मध्ये जाता येत नाही. ही चूक करू नका. कंपल्सरी झूम मधनच तुम्ही मीटिंग स्टार्ट करायची आहे. तुम्हाला इथंच ही मीटिंग दिसणार आहे. आणि जसं मी म्हणलं की तुम्हाला मीटिंग फक्त तुमच्या या सेटिंग मध्ये दिसते बघा. मीटिंग हे तुमच्या खाली इथं दिसतात रिकरिंग मीटिंग मध्ये. इथं तुमच्या जितक्याही मीटिंग बदल्या असतील त्यांनी काहीही फरक पडत नाही. तुमच्या त्याच मीटिंगला तुम्ही सुरू करायचंय ज्याच्या पुढे स्टार्ट येणार असेल. लक्षात घ्या, तुम्हाला जी पहिली मीटिंग येते त्याच्या समोर तुम्हाला स्टार्ट दिसतं. आता हे तुम्हाला कसं दिसतं? समजा मी माझ्याकडचं ऑफिसचं जे मीटिंगचं जे आहे ते जर चालू केलं तर तुम्हाला दिसून येईल बघा. आता ऑफिसचं मी तुम्हाला दाखवतो. तर हा स्क्रीन तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. या स्क्रीन मध्ये किती जणांनी हा पोर्टलचा स्क्रीन बघितलेला आहे? पोर्टल मध्ये लॉग इन करून पोर्टल मध्ये लॉग इन केलंय का? बऱ्याच जणांनी केलं असेल. नाही केलं? आता आपला मीटिंगचा बराचसा भाग झालेला आहे. माझ्या मते आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे रेकॉर्डिंग कुठं मिळतं, रेकॉर्डिंग कसं करायचं. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, रेकॉर्ड ऑन क्लाउड हा पर्याय जेव्हा तुम्ही निवडता तेव्हा तुम्हाला ते रेकॉर्डिंग तुमच्या पोर्टलवर मिळतं. आता बघा, पोर्टलवर तुम्ही जेव्हा तुमचा मेल आयडी टाकून लॉग इन करता त्यावेळेला तुम्हाला पोर्टल वरती हा स्क्रीन दिसतो. ओके. आता सर एक विचारायचं होतं. येस, बोला. सर आपण ते M365 ला परमिशन झूमच्या ऍप इन्फो मधून दिली का मोबाईलच्या सेटिंग मधून? मोबाईलच्या सेटिंग मधून दिली आहे. झूमचे परमिशन झूमला दिल्यानंतर मोबाईलच्या परमिशन मध्ये मोबाईलच्या सेटिंग मधनं परमिशन आपण काढली. OBER हा शब्द टाकली. आता मोबाईल नुसार ते बदलतं. काही ठिकाणी सेम असतं, काही ठिकाणी काय इतर कोणीतरी बोलतंय बघा. त्यांनी जरा माईक डिस्टर्बन्स येतोय. ठीक आहे. म्हणजे आपण मोबाईलची सेटिंग ओपन केल्यानंतर तिथे ओव्हर टाईप करायचं.
सर हा मल्टी ऑप्शन मोर टाईप करायचं बरोबर. ओके चालेल थँक्यू. बाकीच्यांनी म्यूट करा स्वतःला. जर आपला प्रश्न असेल तर म्यूट ठेवा स्वतःला. असं हे जे पोर्टल वरचं म्हणतात ते कुठे पाहायचं, मोबाईल वरती पाहायचं की कुठे पाहायचं? कारण काय होते कॉल मोबाईल वर पण तुम्हाला पाहता येतं, पण प्रश्न असा आहे की कसं? मोबाईल वर तुम्हाला ते स्क्रीन छोटा दिसतो, त्यामुळे काही वेळेला काही लोकांचा गोंधळ होतो. आता उदाहरणार्थ काही लोकांना मोबाईल वर जर बघायचं असेल तर आम्ही तेही दाखवतो. आपण क्रोम ओपन करायचं, कंपल्सरी गुगल क्रोमच ओपन करायचं. दुसरा कुठला तरी तुमचा इंटरनेट ब्राउझर समथिंग असं काय असेल तर त्याचा आपल्याला उपयोग नाही. आपल्याला कंपल्सरी क्रोमच पाहिजे. ओके, आता क्रोम मध्ये काय आहे? क्रोम मध्ये गेल्यानंतर आपण टाईप करायचं झूम लॉग इन. आता लॉग इन केल्यानंतर तो मला इथं साइन इन नावाच्या त्या वेबसाईट वर आणतो. बरोबर आहे. इथं आणल्यानंतर मी क्लिक करेन आणि त्यानंतर मी साइन इन करण्याची प्रोसेस चालू करेन. उद्या पण परत जायचं. चला आज आंबे आणायचे सायकल. हो आंबेवाले कोण आंबे आणतं इकडं रे? मीटिंग मध्ये काय आंबे चालले? कुणाचा माईक ओपन आहे बघा त्यांनी. बघा मीटिंग मध्ये सिरियसनेस किती आहे बघा. ठीक आहे. आता बघा इथं मी मोबाईल मध्ये ओपन करतोय त्यावेळेला तो मला काय विचारतोय, तुमचा मेल आयडी काय आहे. समजा मी इथं माझा मेल आयडी टाकला तर तो मला पुढे काय विचारणार आहे, तुमचा पासवर्ड काय आहे. ओके, आता असं काही नाहीये की मला ह्याच मेल आयडी जावं लागेल. तर माझा ऑलरेडी रजिस्टर्ड असेल आणि तो गुगलचाच असेल, सेम असेल. जर मी क्रोम मधनं लॉग इन असेल त्याच मेल आयडी न तर मला गुगलनी पण करता येईल. मी तर गुगलने सांगेन त्याला गुगलने साइन इन कर, मी गुगलचा अकाउंट निवडेन, मला पासवर्ड टाकायची गरज नाही. इथं लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट. या पद्धतीमुळं मला पासवर्ड लक्षात नसला तरी मी इन करू शकलो. ही फायद्याची गोष्ट लक्षात आली का? ही सर्वात महत्वाची फायद्याची गोष्ट लक्षात आली का? पासवर्ड लक्षात नाही म्हणून आपण अडत नाहीये. आपण साइन इन विथ गुगल करू शकतो. अट फक्त एवढी आहे की तुमच्या क्रोम ब्राउझर मध्ये तुम्ही त्याच मेल आयडीने लॉग इन असला पाहिजे. आता पुढं तुम्ही म्हणताय की मला दिसत नाही, मला हे मोबाईलवर करायचंय. तर मोबाईल वरती करताना काय होतं, हे असं उभं पद्धतीने दिसतं आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं नाही म्हटलं तर कन्फ्युजन जास्त होतं. म्हणून मी काय करतो, माझ्यासाठी मी काय करतो, डेस्कटॉप साईट ओपन करतो. कशी करायची? इथे जे 3 उभे डॉट आहेत टॉपला, तिथे गेल्यानंतर मी त्याला सूचना देतो अशी सेटिंग दाखव मला की डेस्कटॉप साईट सारखी मला ती वाटावी. मग तो मला त्या पद्धतीने दाखवतो. आलं का लक्षात? आता मी काय करू शकतो, मला फुल पेज मध्ये हे दिसतंय, मला कुठला मुद्दा ह्याच्यात बघायचा आहे हे मला क्लिअर आहे. मग मी काय करेन, याच्यातला होम पार्ट काढेन आणि महत्वाची गोष्ट रेकॉर्डिंग आणि आता काय दिसतं बघा, मला थोडस झूम करावं लागेल. मला डिस्कवर मोर प्रोडक्ट्स मला मुळात चेंज करायचं होतं रेकॉर्डिंग. हे बघा रेकॉर्डिंग म्हणून हा जो पार्ट आहे इथं आपले रेकॉर्डिंग दिसतात. तुम्हाला बाय डिफॉल्ट तुम्ही 5 GB चा डेटा तुम्हाला देत होते, आता 10 GB चा डेटाचं स्टोरेज देत आहे झूम. तिथे तुम्हाला ते रेकॉर्डिंग दिसणार आहे. बरोबर आहे. आता हे सगळं मला तुम्हाला झूम मध्ये ते सुद्धा मोबाईलवर दाखवताना थोडस प्रॉब्लेम दिसतो मला, कारण की याच्यामध्ये तुम्हाला तसा तो स्क्रीन छोटा आहे. मी तुम्हाला याच्यानंतर दाखवतो की ते मोठ्या स्क्रीनवरती किंवा कॉम्प्युटरवरती कसं दिसतं. सांगायचा मुद्दा काय आहे, तुमचं मोबाईल नाही कॉम्प्युटर नाही असं म्हणून काही अडत नाही, मला सगळं काही इथं दिसू शकतं. आता मी माझ्या माय अकाउंट मध्ये प्रोफाईल मध्ये गेलो तर काय दिसतंय बघा. माय अकाउंट मधलं प्रोफाईल मध्ये गेलो तर त्याच्यामध्ये मला काही माझी माहिती आहे दिसतीये. तुम्हाला याच्यामध्ये प्लान्स आणि बिलिंग हा सुद्धा पार्ट शोधायचा असेल तो शोधता येतो. प्लान्स आणि बिलिंग ऍडमिन मध्ये दिसतंय का बघा. बघा ऍडमिन या भागामध्ये दिसतंय प्लॅन्स आणि बिलिंग. हा भाग का बघायचा आपल्याला, आपलं अकाउंट किती दिवसासाठी व्हॅलिड आहे, आपल्या अकाउंट मध्ये पैसे काही देणं घेणं राहिलंय का हे बघण्यासाठी हा पार्ट आपण ओपन केलेला आहे. ठीक आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट इथंच आहे, आपला प्लॅन किती रुपयाचा आहे, तो किती रुपयांनी चालू आहे ते इथं कळणार आहे. मी अजून इथं प्लॅन घेतला नाहीये, त्यामुळं मला इथं तो दाखवतोय अपग्रेड प्रो, बरोबर आहे, अपग्रेड टू प्रो दाखवतो. जर मी इथं बिलिंग मॅनेजमेंट मध्ये गेलो तर तो मला दाखवेल काय काय माझ्या बिलिंगची स्थिती असेल, तुमच्यासाठी काय असेल ते दाखवेल. माझा प्लॅनच काही नाहीये, त्यामुळे तो इथं मोकळच दाखवणार. आणि पेमेंटची हिस्ट्री, सर्वात महत्वाचं पेमेंटची हिस्ट्री, तिथं तुम्ही काय बघाल, तुमचं पेमेंट दर महिन्याला इथं गेलंय का. तुमचं पेमेंट जर इथं गेलं नसेल, ते जर अनपेड असेल, ड्यू असेल, तर तुम्हाला पहिलं ते पेमेंट क्लिअर करायला लागतं, मग तुम्ही पुढच्या गोष्टी करू शकता. जर तुम्ही प्लॅन कॅन्सल केला नाही आणि मध्येच तुम्ही पैसे भरणं बंद केलं, तुमच्या क्रेडिट कार्डवरनं पैसे जाणं बंद झालं, तर तुमच्या नावावर ते उधार ठेवतं आणि त्यामुळं तुम्हाला पैसे भरता येत नाही, पुढचे पैसे भरता येत नाही. मग तुम्ही तक्रार करता माझा प्लॅन अपग्रेड होतो. आता मी माझं सक्सेस अबॅकस तुम्हाला दाखवतो, या पद्धतीनुसार तुम्ही समजून घ्या. बघा, इथं आहे होम, त्यानंतर आहे प्रोफाईल, त्यानंतर आहे मीटिंग्स. जे मी तुम्हाला मगाशी मीटिंग अरेंज करायचं मोबाईल फोन मध्ये दाखवलं, ते तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर सुद्धा करू शकता. शेड्यूल मीटिंग करायची, आता कॉम्प्युटरवर मला परफेक्ट दाखवता येईल, तर तुम्ही समजून घ्या. मोठ्या शब्दांमध्ये, मोठ्या अक्षरांमध्ये समजून पण घेऊ शकता, तर मोठ्या शब्दांमध्ये समजून पण घेऊ शकता. मीटिंगचं टॉपिकचं नाव काय आहे, त्याची सुरुवात कधी होईल, त्याच्यानंतर त्याचं टायमिंग काय असेल, त्याच्यानंतर त्याचं ड्युरेशन किती वेळाचा असेल, आणि त्यानंतर झोन काय असेल. रिकरिंग मीटिंग, बघा आपण जिथं मगाशी रिपीट हा शब्द वाचला, तो रिकरिंग मीटिंगचा पार्ट आहे. इथं रिपीट दाखवतं, इथं रिकरिंग दाखवतं. मी डेली दाखवलं, रिपीट एव्हरी डे सांगितलं, त्यानंतर इथं तारीख सांगितली, कधीपर्यंत ठेव म्हणलेलं आहे ते सांगितलं. त्यानंतर इथं बघा पासकोडच्या ठिकाणी 1 2 3 4 केलं, त्याच्यानंतर अदर काही सेटिंग झाली. इथं बघा तुमचं रेकॉर्डिंग कुठं व्हायला पाहिजे हे आपण इथं सांगू शकतो. अलाउ पार्टिसिपेंट एनीवन ऑटोमॅटिकली रेकॉर्ड ऑन द लोकल कॉम्प्युटर का इन द क्लाउड. इथं मी निवडणार इन द क्लाउड आणि इथं मी सेव्ह म्हणणार. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आता ज्या वेळेला मी अशा मीटिंग तयार करतो त्यावेळेला काय होतं, अशा मीटिंग रोज बनत जातात. बघा, फ्रँचायझी अपॉर्च्युनिटी मीटिंग ही रोज बनली आहे, आजची बनली आहे, उद्याची बनली आहे, परवाची बनली आहे, रोजच्या रोजची बनलेली आहे. सेम मीटिंग आहे, सेम लिंक आहे, मला लिंक बदलायला लागत नाही. मला फक्त लेटेस्ट मधली लिंक चालू करायची असती, ही आजच्या दिवसाची लिंक चालू करायची असती, स्टार्ट मी म्हणतो आणि मीटिंग स्टार्ट होती. रोजच्या रोज नवीन लिंक बनवायची गरज नाही. पहिली गोष्ट. समजा असं झालं की तुम्हाला मीटिंग तर मी कालच केली होती, परवाच केली होती, आणि आता मला गेली, मी रिपीट करायचं विसरले, तरी ती मीटिंग कुठं जात नाही, प्रिव्हियस मीटिंग मध्ये ती असते. तुमची ती जुनी मीटिंग तुम्ही पुन्हा चालू करू शकता. तुम्हाला फक्त एडिट करायचं असतं, त्याचं टायमिंग जे काय आहे ते बदलायचंय. ओके, प्रिव्हियस मीटिंग मध्ये. बाकीचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मीटिंगचे अजेंडा वगैरे, हे मी ऍडव्हान्स साठी ठेवीन. कधीतरी तुमच्यातल्या त्यांना गरज पडली तर ते बघूया, सहसा त्याची गरज पडत नाही. तर दुसरी गोष्ट, तुमचं रेकॉर्डिंग जे आहे ते इथे आहे बघा, रेकॉर्डिंग अँड ट्रान्सक्रिप्ट नावाचा जो भाग आहे, इथं तुमचं रेकॉर्डिंग आहे. आता रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्ही काय बघायचं, रेकॉर्डिंग तर तुमचं होत राहणार, जोपर्यंत तुम्ही क्लाउड मध्ये निवडलंय तोपर्यंत रेकॉर्डिंग होत राहणार. तुम्हाला काय करावं लागेल की हे दरवेळेचं रेकॉर्डिंग तुम्हाला ठेवायचंय का. 10 GB चा स्टोरेज मिळतोय म्हणजे काय तो सगळ्याचा सगळा वापरायचा नाहीये. अननेसेसरी जो मीटिंगचा भाग आहे तो तुम्हाला ठेवायची गरज नाहीये. तुम्ही ते डिलीट करायचंय, टाइम टू टाइम हे डिलीट करायचंय. कसं कराल, इथं मी जर सिलेक्ट ऑल केलं, डिलीट म्हणलं, सगळं डिलीट होत आहे. पण मला ठराविकच एखादी गोष्ट मीटिंग डिलीट करायची आहे, तर मी काय करेन, ठराविक ते मीटिंगच्या समोरचा टिक करेन, डिलीट म्हणेन. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताय की मला रेकॉर्डिंग करायचंय, ते रेकॉर्डिंग मला कुठेतरी स्टेटसला वापरायचंय, कुठेतरी शोकेस करायचंय, इमेज करायची त्याची, तर तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे, बाय डिफॉल्ट तुमचं रेकॉर्डिंग तर झालेलं आहे. तर तुम्ही
तुम्ही काय करू शकता, डाउनलोड साठी साठी इथं तुम्हाला एक जागा दिली, डाउनलोड सेव्ह फाईल्स म्हणजे. समजा मी ही मीटिंग डाउनलोडला लावली तर काय होणार आहे, छोटी मीटिंग घेऊया छोट्या साईजचं. आता इथं मी एक अशी गोष्ट येतो, इथे छोटी आहे फाईल, ही मी डाउनलोड करायला लावली. डाउनलोड केल्यानंतर काय होईल, माझ्या ब्राउझर मध्ये कॉम्प्युटर मध्ये ही मीटिंग डाउनलोड करायला सुरू होईल. शक्यतो हे काम तुम्ही कॉम्प्युटरवरच करा, मोबाईलवर करायला जाऊ नका, कारण तिथे वेगवेगळे पर्याय आले तर ते तुम्हाला लक्षात येणार नाही. कॉम्प्युटरवर काय झालं, ही मीटिंग चालू झाली, माझी डाउनलोड करून झाली. आता काय म्हणणं आहे तुमचं, की माझं मीटिंगची जी आहे ती आता मी इथनं डिलीट करते, कारण काय मी डाउनलोड करून घेतलीये, इथं मला जास्त कचरा नकोय, मीटिंग डिलीट करते. पण मग आपली मीटिंग कुठे ठेवायची सेव्ह, मला तर मीटिंग सेव्ह ठेवायची आहे. त्या वेळेला तुम्ही एक काम करू शकता, तुमच्या प्रत्येकाकडं स्वतःचा एक युट्यूब आहे, बरोबर आहे. आज आपण प्रत्येक जण युट्यूबवर आपलं काही ना काही काम करतो. त्यावेळेला आपल्या युट्यूब मध्ये क्रिएट नावाचं जे बटन आहे, तिथं तुमची स्वतःची ती मीटिंग जी आहे ती तुम्ही अपलोड करून ठेवू शकता. फ्री मध्ये तुमची मीटिंग तुम्ही अपलोड करून ठेवू शकता, तुम्हाला वेगळे पैसे द्यायला लागत नाहीत. आता मी काय करतो बघून घ्या, मी ती मीटिंग घेतोय, ती छोटी आहे मीटिंग, मुद्दामून छोटीच घेतली आपण. अपलोड करण्यासाठी मी तयारी करतोय. बाकी सगळं काही तुम्ही महत्वाची माहिती असेल नसेल टाका, टाकू नका, ती तुमच्यासाठी आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, विजिबिलिटी, म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकून झाल्यानंतर ती कुणाला दिसावी हे ठरवायचंय. सेव्ह ऑर पब्लिश. आता इथं 3 ऑप्शन आहेत, प्रायव्हेट, अनलिस्टेड किंवा पब्लिक. पब्लिक म्हणलं तर बाहेरचं जगातलं कुठलाही माणूस तुमची ती मीटिंग व्हिडिओ काही बघू शकतो, आणि तसं करायचं नाही, कारण ती आपली इंटरनल यूज साठी केलेली मीटिंग आहे. त्यामुळं अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट हे 2 पर्याय तुम्ही निवडू शकता. अनलिस्टेड ठेवलं तर ज्याला तुम्ही लिंक पाठवाल त्यालाच ती बघता येईल. प्रायव्हेट ठेवलं तर फक्त तुम्ही आणि तुम्हीच ती मीटिंग बघू शकता, आणि म्हणून प्रायव्हेट ठेवलं तरी आपल्याला अडचण येत नाही. आपण प्रायव्हेट म्हणून ठेवायचं, ती मीटिंग आपोआप त्याच्यामध्ये अपलोड होती. माझ्यासाठी मी ठेवलेली आहे, माझ्या पुरतं मी बघणं गरजेचं आहे. युट्यूब वरची मीटिंग डिलीट होत नाही जोपर्यंत तुम्ही डिलीट करत नाही. ओके, हे लक्षात आलं, क्लिअर झालं. आता ही मीटिंग तुम्ही रेकॉर्डिंग म्हणून पाठवू शकता, किंवा याचं तुम्हाला शॉर्ट क्लिप करायची असेल तर ज्याला कुणाला ती मोबाईल मध्ये एडिट करता येत असेल त्याने ते करू शकता. ज्याला कुणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल त्या मीटिंगचा, त्या व्हिडिओचा, तो मोबाईलवर स्क्रीनशॉट काढू शकतो. असे वेगवेगळे पर्याय तुम्ही ओपन करू शकता. सांगितलंय तो मुद्दा काय आहे, एकदा का मीटिंग डाउनलोड झाली की इथनं ती हटली पाहिजे, इथनं ती काढून घेतली पाहिजे. 10 GB चा स्टोरेज स्पेस तुम्हाला मिळतो. दर वेळेला तो नवीन मीटिंग रेकॉर्ड करायला जातो. जर इथं डाटा सगळा शिल्लक असेल तर तो नवीन मीटिंग रेकॉर्डिंग करणार नाही, आणि त्यावेळेला आपल्याला अडचण येऊ शकते. हे लक्षात आलं का? मीटिंगच्या रेकॉर्डिंगचा विषय क्लिअर झाला का? येस सर. ओके, बेस्ट. सर सॉरी सर, एक विचारायचं होतं. मी तुम्हाला मेसेज पाठवलाय, त्यावरती बघा तो जो टायमिंग आहे तो व्हॅरी होत आहे. टायमिंग आहे 17.12 चा 18.47. व्हेरी काय चालतं का सर ते? आणि मी व्हेरी कसा होईल ना, तुम्ही ठरवताय त्याला सांगताय की हा टाइम घे म्हणून, त्यात व्हेरी काय होणार? म्हणजे तो प्रत्येक मिनिटाला बदलतोय तो टाइम. हा, पण तो एक्झॅक्टली त्या टाइमला घेताय ज्या टाइमला तुम्ही आता चालू करताय ना. तुम्ही पुढचा टाइम घ्या, जसं की आता तुम्ही करणार असाल तर पुढचा टाइम म्हणजे तासाभराचा नंतरचा घ्या किंवा अर्ध्या तासानंतर घ्या, असं करा ना. मॅम सर दुसऱ्या मेसेज मध्ये तर माझा 1 वाजेचा टाइम आहे बघा. म्हणजे मी तेव्हाच ही मीटिंग बनवलेली आहे. 1-1:30 काहीतरी असेल, मला नाही लक्ष. हा, 1 तुम्ही काय करा माहिती का, आता जर तुम्ही मीटिंग बनवताय की नाही तर आतापासून पुढचा टायमिंग घ्यायचा. 1 तास नंतरचा, 2 तास नंतरचा असा मीटिंगचा टायमिंग तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला हा टाइम बदलणार नाही. आणि पुढचा टायमिंग सुद्धा तुम्ही ठरवून घ्यायचा.
तुमच्याकडे जर प्रोचं सबस्क्रिप्शन नसेल तर 40 मिनिटाचं लिमिट ठरवून घ्या, आणि तुम्ही जरी पुढचा टायमिंग घेतला तरी तो तुम्हाला सांगेल नॉट नाव करा आणि पुढे चला. ठीक आहे. तर पुढचा टायमिंग म्हणजे 1 वाजेला बनवलेली मीटिंग ही 7 वाजेसाठी आहे ती. नाही परत एकदा समजून घ्या, मी तुम्हाला दाखवून घेतो, एकदा बघून घ्या. आता बघा परत एकदा झूम मध्ये मी गेलो. ठीक आहे. ओके. अजून मी ओपन केलं, मीटिंग शेड्यूल कशी करायची आहे आपण आहे अजून. ही मीटिंगचं शेड्यूल मध्ये मी आलो, माझं जे काही मी नाव असेल ते टाकेन SDJ असं 1 2 3 नाव टाकेन. आता माझी डेट काय आहे 18 तारीख आहे बरोबर, आजची डेट मी सेट म्हटलं. वेळ काय आहे, वाजलाय किती आता घड्याळामध्ये आपल्याकडं, वाजले 5:20 वाजलेत ना. मी 6चं टायमिंग कुठली स्क्रीन दिसते मग, हे दिसते का बघा स्क्रीन? हो आता दिसते. हा हे बघा मीटिंग शेड्यूल मध्ये परत एकदा मी जातो. मीटिंग शेड्यूल मध्ये टायमिंग मी 6 घेतोय कारण आता वाजले 5:21, म्हणजे मला आता लगेच मीटिंग करायची नाहीये, मला थोडा वेळ देऊन करायची आहे. 6 वाजता सुरू होईल आणि 6:30 वाजता ती मीटिंग संपेल असं माझं म्हणणं आहे. बरोबर. सर 1 मिनिट मी बोलू का? बोला. सर त्याने ना 24चा फॉर्मॅट ठेवलाय बघा, 12चा नाहीये, म्हणून त्यांचं तसं होतंय. त्यांचं घड्याळाचं म्हणताय का? हा 12चं नाहीये, 24चं ठेवलंय, म्हणून तो प्रॉब्लेम येतोय वाटतं. कुठे नाही ना, 1 मिनिट मॅम, तसं नाहीये, पण तरी पण मी बघते इकडे चेक करते. टाइम झोन तर त्यांचा कोलकाता वगैरे दिसतोय की मला. नाही सर ऍक्च्युली तुम्ही जे सांगतायत ना त्याप्रमाणेच केलेलं आहे. 1 वाजेला मी मीटिंग सेट केली, ती मीटिंग आहे 7 वाजेसाठीची, म्हणजेच 19 वाजेसाठीची, 12 7 19 ओके 19ची आहे, मी तीच सेट केलेली आहे. पण जेव्हा मी डन म्हणते त्यानंतर परत तो फॉर्मॅट मध्ये येतोय की प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला तो टाइम बदलवतोय आणि 1 मिनिटानंतरचा टाइम देतोय मला. तुम्ही स्क्रीन शेअर करा बरं आता. येस सर. तुमचं स्क्रीन शेअर करा. तुमचं नाव काय आहे? मयुरी चौधरी. मला त्याचं परमिशन द्यायला लागेल. हो. चौधरी काय माहिती. मी तुम्हाला होस्ट अशी परमिशन दिली आहे. येस सर. तुमचा स्क्रीन तुम्ही शेअर करू शकता. हा स्क्रीन शेअर करा, तुम्हाला परमिशन दिली. ओके. तुम्ही मीटिंग चालू केली आहे का लगेच? झूमला आहे माझी ओपन, सुरू नाही, एडिट केली असेल. बघा ही जी मीटिंग चालू आहे ती एंड करा, लीव करा. म्हणजे तुमची? नाही ती नाही. बॅक या. तुम्हाला ती मीटिंग चालूच ठेवायला लागेल नाही का? हा बरं जाऊ दे, ते नंतर करता येईल तुम्हाला, आता नाही करता येईल. ते मगाशी करता आलं असतं. ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला नंतर करता येईल. बेसिकली तुम्हाला आता ही मीटिंग लेफ्ट करायची नाहीये. आता हे स्क्रीन शेअरिंग ऑफ करा तुमचं. येस सर. ठीक आहे, माझी मी स्क्रीन ओपन केलेली आहे. चालेल. आता माझं बघून घ्या तुम्ही. इथं माझा मोबाईल क्लिअर आहे. थोडक्यात काय आहे, इथं तुमचा काहीतरी इश्यू झालेला दिसतो टायमिंगच्या बाबतीतला, ते आपण नंतर सेट करू शकतो. तर सांगायचा मुद्दा काय की तर तासाभराचा वेळ लावून घ्या आणि त्यानुसार आपण सेट करूया. ठीक आहे. आणि सर डेट पण बदलते ना? ते तर तुमच्या घड्याळाचं टायमिंग चुकलं बहुतेक काहीतरी मोबाईलचं, ते जरा बघून घेऊया आपण नंतर. ठीक आहे, 1 to 1 मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन, लक्षात येईल आपल्याला. माझ्या मते बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर झालीत का मिळून? मला आता प्रश्न कुठला राहिलाय सांगा बरं. तर माझा एक राहिलेला आहे अजून. मी जेव्हा मोबाईल वरती म्हणजे मीटिंग सुरू असते
मास्टर क्लासची, त्या टायमाला माझा मेसेज हा एव्हरीवनला जायला पाहिजे किंवा त्या मुलांचा मेसेज फक्त मलाच दिसायला पाहिजे, दुसऱ्यांना दिसायला नको. बरोबर बरोबर. आता ही एक गोष्ट लक्षात येईल. तर आता तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे झूम हे वेळोवेळी काही ना काही बदल करत राहत. आता त्यातच त्याने एक बदल केलेला आहे की मीटिंग चॅट मध्ये तुम्हाला परमिशन कशा दिल्यात बघा. त्यानं चॅट विथ एव्हरीवन ठेवलेलं आहे. चॅट विथ एव्हरीवन ठेवलेलं आहे. माझ्या इथं दिसते का तुम्हाला? चॅट विथ मी, इथं मला प्रत्येकाचं नाव दिसते. हा, आता इथं जर मी परमिशन मध्ये बघा काय दिसते मला. परमिशन मध्ये बघा मला काय दिसतंय, एव्हरीवन, होस्ट अँड को होस्ट आणि नो वन. ओके, माझा स्क्रीन दिसतोय ना तुम्हाला? हो हो. आता बघा, जोर मी एव्हरीवन ठेवलंय तोपर्यंत तुम्ही कुणीही मला चॅट करू शकता. आता आपल्या मीटिंग मध्ये जोर मी एव्हरीवन ठेवतोय तोवर कुणीही मला चॅट करू शकता. आता समजा मी होस्ट आणि को होस्ट केलं तर बघा, आता तुमच्यापैकी कुणीतरी एकाने मेसेज करा. जसं की आपण म्हणूया की अनुसया मॅडमनी काहीतरी चॅट करू दे. अनुसया मॅडम चॅट करू देत. दिसते का काही तुम्हाला? केलंय का तुम्ही? अनुसया मॅडम फक्त व्हॉइसनी सांगा मला. डिसेबल ग्रुप चॅट आलं. बरोबर. मॅडमना असं दिसणार की डिसेबल ग्रुप चॅट. म्हणजे मग मॅडमना काय करायला लागणार, त्यांना माझं नाव शोधावं लागणार. पोस्ट म्हणून माझं नाव शोधायला लागणार त्यांच्या चॅट बॉक्स मध्ये. मॅडम शोधा बरं, तुम्ही सगळ्यांनी माझं नाव शोधा चॅट बॉक्स मध्ये. सक्सेस अबॅकस पोस्ट तुम्हाला दिसेल. पोस्ट विथ आता दिसते का? बरोबर आहे. हा, आता जेव्हा तुम्हाला चॅट विथ माझं नाव दिसतंय तेव्हा काय दिसतंय तुम्हाला आणखीन? त्या नावाला सिलेक्ट करा आणि पुढे कंटिन्यू करून बघा. सिलेक्ट करा आणि ऍड करा. केलं का कुणी? अनुसया मॅडम करतात का बघा? सर नाही होत. नाही होत सर. नाही होत. बर, आता मी जर नो वन केलं तर तुमच्या सगळ्यांना काय दिसतंय बघा चॅट बॉक्स मध्ये? चॅट करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. हा, मग आता तेच सांगतोय तुम्हाला. मयुरी मॅडम फक्त मला चॅट करू शकतात. हो, कारण मी त्यांना को होस्ट केलेलं आहे. याचा अर्थ असा की जर मला तुम्हाला सांगताना की माझं नाव शोधा, माझ्या नावावर टिक करा आणि मग माझ्याशी चॅट करा, हे मला मयुरी मॅडमने सांगताना, अनुसया मॅडमने सांगताना जर प्रॉपर येत नसेल तर मग तुमचे स्टुडंट तरी कसे करणार आहेत? बरोबर आहे. एव्हरीवन ठेवायचं. मग कंपल्सरी तुम्ही एव्हरीवनच ठेवा. आता प्रत्येक स्टुडंटला जमेल असं नाहीये. आमच्या काही टीचर आहेत, त्यांनी म्हटलं मी स्टुडंटला सांगितलं, स्टुडंटला कळलं, स्टुडंट माझ्याशी प्रायव्हेट चॅट करू शकते. सगळे स्टुडंट सेम असतील का? नाही. सगळ्या स्टुडंटला तेवढं नॉलेज असेल, कळेल का? नाही. अडचण आहे सगळी. मग बेटर वे चॅट विथ एव्हरीवन हे कंपल्सरी ठेवा. आणि प्रश्न उत्तर अशी ठेवा की एका विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारला तर तेवढंच उत्तर येईल, दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी दुसराच प्रश्न विचारा. आता सध्या त्याला याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. झूमने जी पॉलिसी बदलली ती बदलली. आता ते जेव्हा परत तरी बदल करतील ते त्यांच्या मनावर आहे. आपण काही सांगू म्हणून ते त्यांचा बदल करतील असं मानायची गरज नाही, अशी मानायची शक्यताही नाहीये. झूम आपल्या भारतातली कंपनी नाही, ती अमेरिकेत बसलेली कंपनी आहे. त्याच्याशी बोलायला भांडायला इथं कोण माणूस नाही. ठीक आहे, ते सगळं अमेरिकेत बसलेले 60-65 लोकांचं काम आहे. तेवढेच लोक हँडल करतात, तेवढ्या लोकांचा धंदा चालतो. आपली कुठलीही सूचना ऐकत बसायला त्यांना वेळ नाही. मेंढे मॅडम काय म्हणतात का? हा सर, हे आपण ह्याच्यामध्ये करू शकतो सर, डेमो सेशन मध्ये. पण अगोदर जसं यायचं ना चॅट विथ होस्ट ओनली, आपण जेव्हा क्लासमध्ये घेतो बघा, जेव्हा काही मुलांना प्रश्न वगैरे विचारतो त्यावेळेलाही ते एव्हरीवनच ठेवावं लागतं, असं इश्यू झाला. म्हणजे हा इश्यू नाहीये. आता ही पद्धत आहे, ही तुम्हाला मानूनच चालावी लागेल. याला तुमच्या माझ्याकडं कुणाकडं काही सोल्युशन नाहीये. पहिल्यासारखं करा म्हणून झूमला मी सांगू शकत नाही. मी सांगितलं म्हणून त्यांनी केलं असं काही होणं शक्य नाही. बरोबर आहे.
आपल्याला म्हणजे तेच एव्हरीवनच ठेवावं लागेल ना ऑप्शन, आपल्याला दुसरं काय पर्याय नाही. बरोबर. हो ना, आता आपल्याला एव्हरीवनच ठेवायला लागेल, कारण हर विद्यार्थ्याला ही सिस्टीम कळेल, त्याला पटेल, त्याला जमेल हे काही कुणी सांगू शकत नाही गॅरंटेड. ओके थँक्यू. काय अश्विनी मॅडमचा काय प्रश्न आहे? त्यांनी 10 GB काय विचारलंय, काय प्रश्न आहे मॅडम तुमचा? सर तुम्ही आता सांगितलं ना की आपण डाउनलोड केल्याच्या नंतर आपला स्पेस 10 GB चा स्पेस असतो, तो थोडा आपल्याला कमी करावा लागेल दुसरी रेकॉर्डिंग होण्यासाठी. बरोबर आहे. त्यात सांगितलं ना थोडं साऊंड ब्रेक होत होता की ते युट्यूबला वगैरे सेंड करणं, ते मध्ये मध्ये थोडंसं अडकत ऐकू येत होतं. ते एकदा रिपीट करा आणि थोडं. हे बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो. तुमच्या झूमच्या पोर्टलवर जाऊन पुन्हा एकदा हे लक्षात घ्या, कॉम्प्युटरचा वापर करा, लॅपटॉपचा वापर करा. हे छोट्या स्क्रीनवर दिसण्यासारखं नाहीये. आणि याच्यात तुम्हाला एकदा हात बसला की मग तुम्ही कॉम्प्युटरच्या ऐवजी मोबाईल वापरला तर ठीक आहे, पण त्याच्या आधी पहिल्यांदाच मोबाईलवर जाल तर ते अवघड होईल. सांगायचं काय मुद्दा आहे की रेकॉर्डिंग अँड ट्रान्सक्रिप्ट मध्ये तुमची मीटिंग ही असते सेव्ह झालेली जेव्हा तुम्ही प्रो व्हर्जन वापरतात तेव्हाच. प्रो व्हर्जन वापरत नसाल, फ्री वापरत असाल तर रेकॉर्डिंग होणार नाही. एक गोष्ट. आता 10 GB चा तुम्हाला स्पेस आहे, हा तुम्हाला कायम फ्री ठेवायचा आहे. तुमची रेकॉर्डिंग झाली की तुम्ही तुमची मीटिंग डाउनलोड करायची, तिथं मोर या ऑप्शन मधनं करता येते. डाउनलोड ऑल फाईल्स करायच्या, ती जिथं तुमचं डाउनलोड फोल्डर आहे तिथे ती डाउनलोड झालेली असती. तुम्ही तुमचं युट्यूब ओपन करायचं, युट्यूबला तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करू शकता. तिथं क्रिएट म्हणायचं, अपलोड व्हिडिओ म्हणायचं आणि अपलोड करण्यासाठी तुम्हाला ते एक जागा देतात. इथं सिलेक्ट फाईल म्हणायचं, फाईल सिलेक्ट करायची आणि ओपन म्हणायचं. ठीक आहे. या पद्धतीनं आपण आपला मीटिंगचा जो रेकॉर्डिंग आहे तो सेव्ह ठेवू शकतो. त्याचं विजिबिलिटी कायम प्रायव्हेट ठेवा किंवा अनलिस्टेड ठेवा, पब्लिक कधीही ठेवू नका. पब्लिक ठेवलं तर जगातला कोणी पण माणूस येऊन बघून जाईल आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा येईल की समजा एखादी काही महत्वाची बातमी, महत्वाची गोष्ट जर त्याच्यात काही रेकॉर्डिंग असेल, जर त्याच्यात काही साऊंड असेल जो की कॉपीराईट वाला असेल, चुकून सुद्धा असं येऊ शकतं, कुठलं गाणं वाजलं, कुठली इमेज वाजली, कॉपीराईट वाला आलं, किंवा लोकांचे मोबाईल नंबर असतात काही वेळेला चुकून रेकॉर्डिंग मध्ये, लोकांचे काही चेहरे असतात, हे पब्लिक करू शकत नाही तुम्ही कुणाच्याही परवानगीशिवाय. त्यामुळे नियम लक्षात ठेवा, कायम प्रायव्हेट किंवा अनलिस्टेड ठेवा, पब्लिक करायला जाऊ नका चुकून सुद्धा. एक गोष्ट. ठीक आहे. हा झाला युट्यूबचा भाग. युट्यूब वरची व्हिडिओ कधीही डिलीट होत नाही तुम्ही ठरवून केल्याशिवाय. झूमची रेकॉर्डिंग मात्र तुम्ही कायम ठरवून डिलीट करायची. 10 GB वर आपल्याला स्पेस मिळत नाही, त्यामुळे इथली रेकॉर्डिंग कायम डिलीट करायची. इथला स्पेस रेकॉर्डिंग कमी करायचा. समजा असं झालं की तुम्ही इथली रेकॉर्डिंग डिलीट केली आणि तुम्हाला वाटलं अरे चुकून झालं, मला परत पाहिजे, तर तुम्ही ट्रॅश नावाच्या भागातनं लेटेस्ट मधले 10 ते 20 दिवसापर्यंतच्या मीटिंग्स पुन्हा रिकव्हर करू शकता. इथं बघा सिंपल शब्द आहे रिकव्हर. रिकव्हर मी जेव्हा म्हणेन तेव्हा ही जी मीटिंग आहे ही तुम्हाला परत एकदा क्लाउड रेकॉर्डिंगच्या ठिकाणी दिसते. जर समजा चुकून तुमच्याकडनं चुकीच्या वेळेला डिलीट झाली तर ट्रॅश मध्ये ती 15 ते 20 दिवस राहते, 30 दिवस राहते. इथं दिलंय बघा, तुमच्या रेकॉर्डिंग मी 30 दिवसापर्यंत ठेवीन. 30 दिवसानंतर जी जुनी असेल ती ऑटोमॅटिकली कायमसाठी डिलीट होईल. ओके, क्लिअर झाला तर? ओके, ठीक आहे. आता बाकी सगळे प्रश्न झाले का? ते चॅट विथ होस्ट विथ संपलं का? आणखीन एक प्रश्न होता माझा की मी तुम्हाला म्हटलं की क्लास सुरू असताना मध्येच प्रिपेरिंग मीटिंग येतं किंवा पीपीटी शेअर केली पूर्ण बॅक जातं ते, आणि मला सुद्धा ते शेअरिंग मध्ये दाखवत होते पूर्ण बॅक जाते मीटिंग. हा प्रश्न आहे तो रेकॉर्डिंगचा नाहीये, तो तुमच्या वायफायच्या सेटिंगचा किंवा नेटवर्कच्या सेटिंगचा असतो. आता हा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. पुन्हा एकदा बघा. असं असतं की तुम्ही मोबाईलचं नेट वापरा किंवा वायफायचं नेट वापरा, या सगळ्यामध्ये एक फ्लक्च्युएशन असतं. काय असतं? फ्लक्च्युएशन म्हणजे काय? तर काही मिनिटासाठी, काही सेकंदासाठी हा डेटा जो असेल, नेट असेल, तो एकदम हाय परफॉर्मन्स देतो, एकदम हाय परफॉर्मन्स देतो, आणि काही सेकंदासाठी, काही मिनिटासाठी तो एकदम लो परफॉर्मन्स देतो. आणि हे कंटिन्युअस चालू असतं. तुम्ही एखाद्या पिक्चर मध्ये हार्ट रेट वापरला असा बघा, हार्ट रेटचा कसा असतो, खालीवर 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 चाललेलं असतं.
हे हर घडी हर सेकंदाला त्याचं फ्लक्च्युएशन चालू असतं. नेटचं म्हणतोय मी, इंटरनेटचं फ्लक्च्युएशन चालू असतं. आता ते इतक्या फास्ट चालू असतं, सारखं चालू असतं की तुम्हाला वाटतं की माझं नेट कॉन्स्टंटली चांगलं चाललेलं आहे, स्पीड माझं चांगलं आहे. पण तुम्हाला जर बारकाईनं बघायचं असेल तर इथं तुम्हाला एक स्क्रीन दिसत असेल बघा. हा जो पार्ट आहे बघा, इथं माझं स्पीड दिसतंय सध्या 0.46 MBPS असं दिसतंय. म्हणजे काय, स्पीड एकदम ड्रॉप आहे, काही काम नाही त्याला, म्हणून ते कमी स्पीडवर चाललंय. जर मी इथं एखाद्या वेळेला काहीतरी इंटरनेट वापरायला सुरू करेन, जसं की व्हॉट्सअप मी चालू करेन, तर त्याचं स्पीड वाढलेला असेल बघा. या पार्ट मध्ये 1.67 KB झालं. समजलं तुम्हाला? हा इश्यू आहे इंटरनेटच्या फ्लक्च्युएशनचा. मग आपण काय करू शकतो? आपण आपलं इंटरनेटचं फ्लक्च्युएशन कमी करायला 2 ते 3 सेटिंग बदलू शकतो. आता उदाहरणार्थ, जर मी वायफाय मध्ये आहे, तर वायफायचा मला स्टेबल इंटरनेट मिळण्याचा एक मार्ग आहे. थोडीशी मी ट्विक करणार, एक ट्रिक करणार, त्याला म्हणायचं, हे बघा, स्टॅटिक. मी असा शब्द शोधेन की जिथं IP सेटिंग आहे, तिथं तुमच्याकडं आता जर तुम्ही काही सेटिंग केलं नसेल तर तुमच्याकडं बाय डिफॉल्ट DHCP असा शब्द आलेला असेल. याच्यामध्ये काय, तो ऑटोमॅटिक सगळं ठरवतो आणि जो कुठला फास्ट नेट देईल असं त्याला वाटतं तेव्हा तो तुम्हाला ते नेट द्यायचा प्रयत्न करतो. यात काय होतं, दरवेळेला तो वेगवेगळे सिस्टीम शोधत बसतो आणि चांगलं नेटवर्क शोधण्याचा वेळ वाया घालवतो. मग काय होतं, लॅग येतो. हा जो लॅग बनतो त्यामुळं आपण त्याला सांगायचं की तू सारखा वेगळ्या सेटिंग शोधत बसू नको, एक काय ते सेटिंग ठेव आणि कॉन्स्टंटली त्याच्यावरती फोकस कर. अशा वेळेला आपण काय सांगायचं, स्टॅटिक मध्ये जा. तू स्टॅटिक मध्ये जा आणि त्याला सांगायचं 8.8.8.8 म्हणजे 4 वेळेला 8 आणि मध्ये 3 वेळेला डॉट अशी तू सेटिंग DNS या प्रकाराला 1 ला लाव. काय म्हणलं मी, बाकी कुठेही सेटिंग बदललेली नाहीये, फक्त DNS 1 ला 8.8.8.8 लाव. त्यानंतर DNS 2 हा शब्द वापरायचा. इथं सुद्धा 8.8. आता इथं 4.4 लावायचा. लक्षात आलं? आणि इथं सेव्ह म्हणायचं आणि बाहेर पडायचं. हे झालं तुमच्या व्हॉट्सअपचं, इंटरनेटचं, वायफायचं कनेक्शन स्टेबल करायचं. स्टेबल याचा अर्थ लक्षात घ्या, तो सारखं वेगवेगळे सेटिंग शोधत नाही, वेगवेगळे परफॉर्मन्स असलेले बँड शोधत नाही आणि म्हणून आपलं नेट जे ते स्टेबल राहतं. आता ह्याची काही गॅरंटी नाहीये की हे केलं म्हणून तुम्हाला नेटचा काहीच इश्यू होणार नाही, तुमचं इंटरनेट कायम फास्ट चालेल, अशी काही गॅरंटी नाहीये. पण त्यात जर 70% प्रॉब्लेम येत असेल तर तो कमी होईल, 10-20% आला तर येऊही शकतो. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही मोबाईलचं नेटवर्क वापरताय, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला एक चान्स आहे, तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कचं जे तुम्ही इंटरनेट वापरताय त्या इंटरनेटची काही पद्धत आहे, तिथं सुद्धा तुमचा APN तुम्ही बदलू शकता. ठीक आहे, APN बदलायचं कसं, हे थोडं ऍडव्हान्स झालं, पण बऱ्यापैकी हे सुद्धा तुम्हाला करता येतं. जर सोप्यात पद्धत पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, मोर कनेक्टिव्हिटी ज्याच्या कुणाकडे ती येते किंवा प्रायव्हेट DNS म्हणून ज्याच्या कुणाकडे ते येतंय ते शोधायचं. प्रायव्हेट DNS मध्ये जायचं आणि इथं टाईप करायचं सिंपल, बघा, प्रायव्हेट DNS मध्ये जायचं, टाईप करायचं DNS.Google एवढंच आणि सेव्ह म्हणायचं. ठीक आहे, DNS.Google म्हणायचं, सेव्ह म्हणायचं प्रायव्हेट DNS मध्ये. हे केल्यानं सुद्धा तुमचं इंटरनेट स्टेबल राहतं. याच्यामध्ये लक्षात घ्या, गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही की याच्यामुळे तुमचं इंटरनेट सुपर फास्ट होईल, पण त्यात बऱ्यापैकी चालेल. आता हाच प्रॉब्लेम तुमच्या पार्टिसिपेंटचा, तुमच्या स्टुडंटचा पण असू शकतो. नेटवर्क कायम त्यांच्याकडे स्टेबल राहील नाही राहील, कुठल्या टॉवर वरनं त्यांना नेट येतंय, त्यात परत त्यांना एअरटेल असेल, जिओ असेल तर ह्याच्यातनं चांगला परफॉर्मन्स मिळेल. आयडिया, वोडाफोन असेल तर त्याची सर्व्हिस कशी आहे, BSNL असेल तर त्याची सर्व्हिस कशी आहे, त्यांच्या गावात त्यांच्या ठिकाणी कशी आहे,
ते जर अगदीच इमारतींच्या आत असतील, जिथं रेंजचा प्रॉब्लेम ऑलवेज असेल, तर अशा ठिकाणी तुम्हाला दुसरं काही पर्याय नाहीये. जेव्हा त्यांच्याकडे चांगलं नेट असेल तेव्हाच त्यांना चांगली सर्व्हिस देता येईल. ठीक आहे, एवढे असे प्रॉब्लेम्स, एवढे असे सॉल्युशन्स आपल्याला करता येतील. ओके, समजलं सर. पण कधी कधी कसं डायरेक्ट मला झूम मध्ये आणतं ते प्रिपेरिंग मीटिंग म्हणल्यास, आणि बॅक जॉईन म्हणजे बॅक करा म्हणजे परत जॉईन करा असं होतं कधी कधी. मीटिंग शेअर केलेली असते ना, आपण स्क्रीन शेअर केलेली असतो, मग परत मला काय स्पॉटलाइट करावं लागतं, परत मला मीटिंग शेअर कडे जावं लागतं, स्क्रीन शेअर करावी लागते. काय असतं ह्या मधल्या काळामध्ये तुमची मीटिंग ऑलरेडी तुम्ही लेफ्ट झालाय असं ते समजतंय, आणि म्हणून तुम्ही पुन्हा रिस्टार्ट करताय मीटिंग असं ते दिसतंय. प्रॉब्लेम होतो. ते फ्लक्च्युएशन जे होतंय की नाही, त्यामुळं त्यांना बराच वेळ इंटरनेट मिळत नाही, आणि जेवढा वेळ इंटरनेट मिळत नाही तो मीटिंग तुमची शटडाऊन करतो, तुम्हाला त्या मीटिंग मधनं बाहेर काढतो, आणि तुमच्या त्या मीटिंग मध्ये परत तुम्हाला एंटर करायला सुरुवातीपासून प्रोसेस करायला लागते. हा तो मेन प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. आता AI कंपॅनियनचा ऑप्शन जो आहे ना अपर्णा कदम मॅडम, खरं म्हणलं तर ते खूप ऍडव्हान्स लेवलची गोष्ट झाली. त्याचा साधारणतः आपल्याला फारसा काही उपयोग होत नाही. ते सगळं ट्रान्सक्रिप्ट मी करून देतो, तुमचं क्लासेस जे काय त्याचे मी नोट्स काढून देतो, अशासाठी तयार केलेली गोष्ट आहे. ते फक्त इंग्लिश व्हर्जन मध्ये ज्यांचं कन्व्हर्सेशन चालू आहे त्यांना योग्य आहे, कारण तो भारतीय भाषा चांगल्या समजत नाही, मराठी त्याला समजत नाही एवढं खास काही, आणि आपण वेगवेगळ्या डायलेक्ट मध्ये बोलतो. कुणी महाराष्ट्रातलं बोलेल, कुणी कोकणी भाषेतनं बोलेल, तर त्याला एवढं कळत नाही. आपण सकट त्या AI गोष्टींना इग्नोर करायचं. त्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होत नाही. आपण जे आपलं ठरलेलं आहे, जेवढे उपयोगाचे आपले मुद्दे आहेत तेवढ्या पुरतच लक्ष द्यायचं. AI कंपॅनियन वगैरे या गोष्टींकडे सकट इग्नोर करा, त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाहीये. या सगळ्या गोष्टी मला सुद्धा इथं माझ्याकडे दिसतात. व्हाईट बोर्ड झालं, लाईव्ह सेटिंग झालं, अमुक झालं, तमुक झालं, आपल्याला त्याचा काही उपयोग होत नाही. सिंपल आपण फक्त आपल्या ठरलेल्या गोष्टींपुरतं मर्यादित राहायचं. बाकी सगळे प्रश्न मिटले का? कुठला प्रश्न राहिलाय का बघा, आठवा. हॅलो सर, आता जी तुम्ही वायफायची सेटिंग दाखवली बघा, तर ती लॅपटॉप वरती शक्य आहे का तसं करणं? आहे की, लॅपटॉप वरती सुद्धा शक्य आहे. लॅपटॉप वरती तुम्हाला DNS बदलता येतो. त्याला एक सॉफ्टवेअर असतं, त्याचं नाव आहे DNS जम्पर म्हणून. मी तुम्हाला इथे दाखवून ठेवतो. DNS जम्पर म्हणून इथे दाखवतो. हे सॉर्डम नावाच्या कंपनीचं आहे. तुम्हाला जर लक्षात येत असेल तर इथं बघा, या कंपनीचं हे DNS जम्पर आहे. हे तुम्ही ओपन करा, हे डाउनलोड करून घ्या, आणि त्याच्यातून तुम्ही चेंज करा. पण लॅपटॉप मध्ये सहसा गरज पडत नाही. तरी जर तुम्हाला वाटत असेल की लॅपटॉपला मी वायफाय देते आणि वायफाय मधनं मला ते घ्यायचंय, ते इथं डाउनलोड करा. सेटिंग सिंपल आहे. त्याचा जो काही फास्ट आहे सर्व्हर, त्याचा तो बघतो आणि तो करून घेतो. ओके सर, ओके, चेक करते. ओके, चेक करतो. सारिका मॅडम काय म्हणणं आहे आपलं? येस सर, मी विचारलं होतं की मीटिंग मध्ये म्हणजे सेमच लिंक आहे, पण तरी काही जणांना ऍड व्हायला प्रॉब्लेम येतोय. मग पुन्हा ग्रुपवरची लिंक त्यांना पर्सनली जरी सेंड केली तरी पण त्यांना ऍड होता येत नाहीये. गुड गुड गुड, चांगला प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, हे सगळं का होतं बघा. जोपर्यंत तुमच्या पार्टिसिपेंटचा म्हणजे तुमच्या पालकांचा डिफॉल्ट ब्राउझर क्रोम नसतो, तोपर्यंत त्यांचा कुठला तरी सॅमसंग असेल, विवो असेल, दुसरं काहीतरी असेल, ते काय करतात, त्यांचा इनबिल्ट ब्राउझर देतात त्यांना नेट वापरायसाठी, आणि तो डिफॉल्ट करतात. त्यांच्या परवानगीशिवाय ते बाय डिफॉल्ट करतात. आता ही चूक आहे, पण त्याला पर्याय नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं, त्या पालकांना सांगायचं तुम्ही तुमचा डिफॉल्ट ब्राउझर गुगल क्रोम करा. मग आपण हे कसं त्यांना सांगायचं? प्रत्येक वेळेला आपला पालक तेवढा हुशार असेल असं नाहीये. मग त्यावेळेला त्यांना सांगायचं मला व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल करा. मला म्हणजे दामळे सरांना नाही, तुम्हाला व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल करा, स्क्रीन शेअर करा, आणि त्याच्यातून मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला गाईड करते. आता स्टेप बाय स्टेप तुम्ही गाईड काय करायचं, तुम्ही त्याला म्हणायचं तुमच्या मोबाईलचं सेटिंग ओपन करा. जसं की मी तुम्हाला सांगतोय, मोबाईल तुम्हाला याचा माझा दिसतोय, मोबाईलचं सेटिंग ओपन करा म्हणायचं. त्याच्यानंतर त्याला सांगायचं APPS ऍप्स नावाचे शब्द टाईप करा सर्च पट्टीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्सची यादी दिसती. आता ऍपची यादी दिसली त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, आपलं
डिफॉल्ट ऍप नावाचं पेज येतं. इथं ते सर्च होते का बघा, आता इथं सर्च होते. इथं काय शोधायचं आपल्याला? ऍप्स. बघा माझ्याकडे इथं ऍप्स दिसते, काहींच्याकडे बाय डिफॉल्ट ऍप नावाचं पेज येतं. त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती क्लिक करायचं. माझ्याकडे काय आलं? ऍप्स आलं. मग मी काय केलं? ऍप्स मध्ये गेलो. मग मला इथं काय त्यानं सांगितलं? अदर सेटिंग मध्ये जायचंय मला. मी अदर सेटिंग मध्ये गेलो. मला काय शोधायचंय? बेसिकली डिफॉल्ट ऍप शोधायचंय. कुणाकडे या पद्धतीने जाईल, कुणाकडे दुसऱ्या पद्धतीने जाईल. बेसिकली डिफॉल्ट ऍप हे पार्ट आपल्याला शोधायचं आहे. आता इथं काय असतं, तुम्हाला ब्राउझर नावाचा जो शब्द आहे ना, तिथं गुगल क्रोमचा क्रोम हा ब्राउझर सेट करायचा आहे. कुणाचं दुसरं काहीतरी असतं, कुणाचं दुसरं काहीतरी, त्यांचं मोबाईलचं इंटरनेट असतं, कुणाचं एज असतं, काय असतं ते गोंधळाचं आहे. फक्त आणि फक्त गुगल क्रोम हा जो आहे तो आपला बाय डिफॉल्ट क्रोम ब्राउझर असला पाहिजे. असं जेव्हा असतं तेव्हा काही अडचण येत नाही. क्रोम तुम्हाला लिंक वरनं व्यवस्थित पोस्ट करून देतो. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या पालकाला प्रॉब्लेम्स येत राहणार. एक गोष्ट परमिशन सगळ्या द्यायला लावायच्या. दुसरी गोष्ट डिफॉल्ट ब्राउझर क्रोम ठेवायला लावायचा. समजलं का तुम्हाला हा पार्ट? जेव्हा मी ऍप शोधतो त्यावेळेला दोन गोष्टी एक तर तुमच्याकडे येतील. एक तर तुमच्याकडे ऍपची लिस्ट येईल किंवा डिफॉल्ट ऍप येईल. आपल्याकडे ऍपची लिस्ट आली तर आपल्याला त्याच्यातलं अदर सेटिंग शोधून डिफॉल्ट ऍप नावाचा पार्ट शोधावा लागेल. डिफॉल्ट ऍप मध्ये ब्राउझर शोधायचा. ब्राउझर मध्ये गुगल क्रोमला टिक असलं पाहिजे. राईट टिक इथं झालाय बघा. राईट टिक केलं की आपला डिफॉल्ट ब्राउझर क्रोम असतो. हे करणं गरजेचं आहे. हे काम तुम्ही सुद्धा करायचंय. तुमचा सुद्धा डिफॉल्ट ब्राउझर क्रोम असला पाहिजे. जोपर्यंत तुमचा पण डिफॉल्ट ब्राउझर क्रोम नसतो तोपर्यंत तुम्हाला सुद्धा या बारीक सारीक अडचणी येत राहणार आहेत. ओके? येस सर, समजलं. थँक्यू. गुड 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 गुड. रेकॉर्डिंग मिळेल का? रेकॉर्डिंग मिळेल, पण थोडासा उशीर लागतो. प्रोसेसिंग, त्याच्यात एडिटिंग काय करावं लागतं, त्यामुळे लगेच मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. 1 ते 2 दिवस लागू शकतात. मेन तुम्ही एकमेकांशी बातचीत करा. तुम्ही तुमचे ट्रेनर जे आहेत ना ते प्रत्येकाने तुमच्या ट्रेनरशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. ट्रेनरच्या सोबत तुमचा पहिला टच झाला पाहिजे. आणि ट्रेनरची पहिली जबाबदारी आहे की त्यांना जे काय गरज आहे, त्यांना जी काही माहिती आहे ती त्यांनी शेअर करा. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमचे नवी ट्रेनिंग जे असतील, नवी जे ट्रेनिंग आहेत किंवा तुमचे फ्रँचायझी आहेत त्यांनी लगेचच ऑफिसमध्ये कॉल करायची गडबड करू नका. तुमचा पहिला टच तुमच्या ट्रेनरशी झालेलं पाहिजे. ठीक आहे. आता एक छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे आपले धनावडे सर सुद्धा तुम्हाला एक छोटासा शेवटचा पार्ट सांगतील. तो महत्वाचा असेल तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि मग मीटिंग संपली अशी जाहीर करूया. मला प्रश्न संपले का? आपले सरांचे प्रश्न संपले का? धनावडे सर. हॅलो सर. येस सर. हॅलो. बोला. हा बोला सर. हा सर, जे आपले प्रो प्लॅन आहे तो कसा ऍक्टिव्हेट करायचा त्याबद्दल सांगता येईल का? सांगितलं की सर, सुरुवातीलाच सांगितलं. आणि मोबाईलहून मग गुगल पे त्याच्यावरून आपण करतो. तेच मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर ते मिस केलं असेल तर रेकॉर्डिंग जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा करा किंवा तुमच्या ट्रेनरना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. धनावडे सर आले तर आपण त्यांचं स्वागत करूया. ठीक आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. सरांनी आता खूप छान पद्धतीनं सगळीच माहिती दिलेली आहे. जे प्रॉब्लेम्स आपले आहेत ते प्रॉब्लेम्स झूमचे नसून ते आपले प्रॉब्लेम्स आहेत. हे आपण प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. कारण आपल्याला वाटतं की सर झूमचा प्रॉब्लेम्स आहे. झूमचा काहीही प्रॉब्लेम्स नसतो. तुम्ही काहीतरी करताना चूक होते, तुमच्याकडून काहीतरी लिंक बनवताना चूक होते किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये चूक होते आणि ती चूक झाल्यामुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर हे आपण प्रत्येकानं थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि हा एक आपल्या ट्रेनिंगचा भाग आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. म्हणजे झूम कसं वापरायचं हे आपण शिकलं पाहिजे. सरांनी आता बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तर तुम्ही प्रत्येकानं थोडंसं याच्यावरती काम करा. त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवलं जाईल. ते रेकॉर्डिंग ऐका व्यवस्थित, त्याच्यावर तुम्ही काम करा.
आणि काम केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की ह्या चुका झाल्यामुळे हा प्रॉब्लेम होत होता. चुका आपल्याकडून होत आहेत, चुका झूमकडून होत नाहीयेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. शिका, कारण काय आहे, शिकलं तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. मध्ये कोण बोलतंय का? ठीक आहे, शिकलं तर तुमचे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. आणि कसं आहे, आपल्याला डेमो सेशन चांगला व्हावा, पालकांनी आपल्या जास्तीत जास्त डेमोसाठी यावं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे सरांनी ज्या गोष्टी सांगितल्यात, म्यूट वॉलची सेटिंग असेल किंवा इतर पण गोष्टी आहेत, लिंक बनवण्यापासूनच सगळ्या गोष्टी आहेत. लिंक बनवताना जरी काही चूक झाली ना तर मग ते पुढे प्रॉब्लेम्स वाढणार आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ही गोष्ट शिकून घ्या लवकरात लवकर. आणि सध्या ऍडमिशनला आपल्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो. आता ह्याही आठवड्यामध्ये 5 पेक्षा अधिक ऍडमिशन करणारे जवळजवळ 50 लोक आहेत. मी आता सगळ्यांची स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकलेले नाहीयेत, पण 5 पेक्षा अधिक ज्यांचे ऍडमिशन आहेत अशी जवळजवळ 50 लोक आहेत, लक्षात घ्या. तर सध्या ऍडमिशनला आपल्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. जवळजवळ 450 ऍडमिशन या आठवड्यात आपल्याला झालेले आहेत. तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. सध्या ऍडमिशन खूप चांगले होतात. 100% फोकस करा, लक्ष द्या, सिस्टीम फॉलो करा. सिस्टीम फॉलो करणं खूप महत्वाचं आहे, कारण बरेच फ्रँचायझी ओनर सिस्टीम फॉलो नाही करत आहेत. कॉल रेकॉर्डिंग पाठवणं, तर कॉल रेकॉर्डिंग येत नाहीये. त्याच्यानंतर इतर पण बाबी आहेत, त्या वेळेला कॉल करणं असेल, डेमो सेक्शन त्या प्रॉपर सिस्टीम मध्ये घेणं असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्याचा परिणाम तुमच्या ऍडमिशन वरती होतोय. जे सगळेच्या सगळी सिस्टीम फॉलो करतात त्यांना रिझल्ट 100% आहे. तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळवायचा असेल तर 100% फोकस करा. बाकी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहे, आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू. जिथे तुम्हाला काही अडचणी वाटतात तर त्या सगळ्या तुमच्या अडचणी आम्ही सोडवायला त्या ठिकाणी बसलेलो आहोत. आमच्याशी संपर्क करा. परंतु आपल्या बॅचेस लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायचे आहेत. 100% फोकस देऊन काम करायचंय. तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. सरांनी आता खूप छान पद्धतीनं सगळंच एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे आपण आपल्याला निश्चित फायदेशीर ठरेल आणि आपण हे आचरणात आणा, सगळ्या गोष्टी शिकून घ्या. ठीक आहे, आपण मला वाटते सविस्तर सगळी माहिती घेतली. आता बराच वेळ झालेला आहे, मी तुमचा जास्त काही वेळ घेणार नाहीये. आपण सोमवारी वगैरे एखादी मीटिंग घेऊ आपल्या सगळ्या सिस्टीम बद्दल किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. आपण सोमवारी एखादी मीटिंग घेऊ, त्याच्यामध्ये आपण आणखीन काय तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती काम करू. तुर्तास आता सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांनी फॉलो करा. त्याचा रिझल्ट 100% तुम्हाला चांगला येईल. आपण आलात, माहिती घेतली, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं ते मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आता सेक्शन या ठिकाणी संपला असं घोषित करतो. जय हिंद, जय शिवराय.